उपदेश्वर प्रकारातील असून अभंगामध्ये नाथ बाबा आपल्याला उपदेश करतात. दैनंदिन जीवन जगत असताना या जीवनामध्ये आल्यानंतरनं ह्या मनुष्य जातीमध्ये आपण जन्माला आलो, इथं आल्यानंतर राहायचं कसं ह्याचं वर्णन करत असताना नाथ बाबा सांगतात, ह्या जीवनामध्ये जन्माला आल्यानंतरनं जन्माला आलेल्या क्षणापासून मृत्यूच्या क्षणापर्यंत जगलं जातं, त्याला आयुष्य म्हटलं जातं, त्याला जीवन म्हणलं जातं. ह्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये जन्माला आल्यानंतर राहायचं कसं नाथ बाबा सांगतात. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती. नाथ बाबांनी सांगितलं पक्ष्यांप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करा. मालकाने अंगणामध्ये दाणे टाकलेले आहेत, दाणे टिकण्याकरता पक्षी येतात, आपल्या चोचीमध्ये बसतील एवढे दाणे टिपावे, भूर दिशी आकाशामध्ये उडून जावं. राहिलेल्या दाण्याविषयी कुठल्याही प्रकारची इच्छा नाही, आकांक्षा नाही, लोभ नाही. जसं पक्षी पोहोचीत बसतील एवढे दाणे टिपून निघून जातात, त्याप्रमाणे तुम्ही जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर राहायचं कसं तर पक्ष्यांप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करा. नाथ बाबा समजला मला, पण राहायचं किती दिवस. नाथ बाबा सांगतात आयुष्याचा दोर बळकटे तोपर्यंत इथं राहता येतं का. देव तारी त्याला कोण मारे. भगवंत ज्यापर्यंत संभवतोय तोपर्यंत केसरा धक्का लागत नाही. पण ज्या दिवशी आमची चोकोबाऱ्या सांगतात तुटला आयुष्याचा दोरा येर बाबू गा पसारा. आयुष्याचा दोरा तुटल्यानंतर इथं राहता येत नाही. तैसे असावे संसारी जोवरे प्राचनाची दोरी. आयुष्याचा दोर बळकटे तोपर्यंत इथं राहता येईल. नाथ बाबा सांगता समजलं नसत. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये दुसरं उदाहरण देऊन नाथ बाबांनी वर्णन केलं. महाराज सांगतात वस्तीकर वस्ती आला, प्राप्त काळी उठून गेला. एखादा वस्तीकर एखादा वाटसरू आहे. चालता चालता एका गावामध्ये शाळेमध्ये मुक्कामाची वेळ पडली, रात्रीची राहण्याची वेळ आली. तिथं राहण्याकरता खाण्यापिण्याकरता झोपण्याची चांगली सोय झाली, तरी वस्तीकरांना वाटसरून त्या गावामध्ये न राहता दुसऱ्या दिवशी सकाळ झालं की पुढच्या गावाला निघून जाणं हे त्याचं काम आहे. महाराज सांगतात आपण सगळे पंढरपूरचे वारकरी आहेत. आपण दरमजल करत पंढरपूरची वारी करत असतो. वारीला जात असताना एखाद्या गावामध्ये आपला मुक्काम पडला, तिथं राहण्या खाण्याची झोपण्याची चांगल्या प्रकारची सोय झाली, तरी वारकऱ्यानं त्या दिवशी दुसऱ्या दिवस झाल्यानंतर तिथं न राहता पुढच्या गावाला चालत जाणं हे वारकऱ्याचं काम आहे. महाराज सांगतात जीवन जगत असताना कितीही चांगल्या प्रकारचं जीवन असू द्या, पण जब आयरे बोलावा हरे का छोड के सबको जाना पडेगा. महाराज सांगतात राहायचं कसं. वस्तीकर वस्ती आला, प्राप्त काळी उठून गेला. वस्ती करे वाटसुरे, सकाळ झाली की दुसऱ्या दिवशी निघून जाणं हे त्याचं काम आहे. महाराज सांगतात जीवन जगत असताना काय करा. काहीच करायचं उपयोग नाही, काही करण्याची गरज नाही. 28 युग झाले विठ्ठेवरती. विश्वाचा बाप उभा आहे त्या पंढरीश्वराचा पडवंगाला तुम्ही काय करा, शरण जा. त्या भगवंताला शरण गेल्यानंतर जन्म मरणाचं कायमचं दुःख नाहीच होईल. आपल्या मनातील जन्म मरणाची कायमची भीती निघून जाईल. म्हणून नाथ बाबा अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात शरण एका जनार्दन ऐसे असता भय कवन तैसे असावे संसारी जोवरे प्राचनाची दोरी. विठ्ठल परिहार द्यायचा तो म्हणजे असा. आज आपल्या गावामध्ये कैलासवासी बाबा बापू जाधव बाबांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेला हा 1 दिवसा नाम यज्ञ कीर्तन सोहळा. महाराज सांगतात पिंडपदावरी दिला आपुल्या करी माझे झाले गयावर जे फिटले पितरांच्या ऋणामधून मुक्त होण्याकरता ह्या परिवारानं आपल्या वडिलांच्या आठवणीला उजळा भेटावा, वडिलांच्या ऋणामधून मुक्त होण्याकरता ह्या जाधव परिवारानं आयोजित केला आजचा कीर्तन सोहळा आहे. ह्या परिवारामधून बरोबर 1 वर्षापूर्वी बाप नावाचं गोड असं असणारं व्यक्तिमत्व निघून गेलं. आधाराचा खांब गेला आणि कुडून खाली सुना राजवाडा. काय वेळ आली कुटुंबाचा प्रमुख असणारा एक बाप नावाचं गोड व्यक्तिमत्व तुमच्या आमच्यामधून निघून गेला. 1 वर्षापूर्वी या परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळला आणि बाप ह्या घरामधून आपल्या असणाऱ्या पोरांना पोरकं करून गेला. बाबांच्या पाठीमागे गोड असा असणारा हा त्यांचा परिवार आहे. त्या परिवारामध्ये असणारे त्यांचे 2ही सुपुत्र असणारे आमचे विलास काका असतील, अनिल काका असतील. गोड असा असणारा हा जाधव परिवार ह्या परिवारामधून बरोबर 1 वर्षापूर्वी बाप नावाचं गोड व्यक्तिमत्व तुमच्या आमच्यामधून निघून गेलं. बापाला जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांच्या ऋणामधून मुक्त होण्याकरता बापाच्या आठवणीला उजाळा भेटावा याच्याकरता ह्या जाधव परिवारानं आयोजित केलेला 1 दिवसीय नाम यज्ञानी कीर्तन सोहळा. विठ्ठल विचार केला. महाराज सांगतात मृत्यू लोकाचा विचार केला. ह्या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आल्यानंतर जाणं हे मरण आठवडे आहे. आम्हाला असं कुणीही नाही. अमृत पिऊन कुणी आलं नाही, तू जन्माला येतो त्याला जावंच लागतं, हा निसर्गाचा नियम आहे. महाराज सांगतात पुनरपी जननम पुनरपी मरणम. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं. राट गाडगं
सतत घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालूच राहतं याचं गोड वर्णन करत असताना कैवल्य सम्राट चक्रवर्ती माऊली महाश्व ज्ञानोबा राय आपल्या 12व्या अध्यायामध्ये गोड वर्णन करतात. महाराज सांगतात, उपजले ते नासे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका. निर्मिती झाली संपुष्टात येणं हा निसर्गाचा नेम आहे. भरणी विकत घेतली, झाकण विकत घेण्याची गरज पडत नाही. जन्माला आलो नव्यानं मृत्यू मागण्याची गरज पडत नाही. जो जन्माला येत असतो त्याचा कधी ना कधी जन्माचा सोहळा झाला, मृत्यूचा सोहळा होणार हे आठवले आहे. इथं राहण्याकरता कोणीही येत नाही. संतांनी ह्याचं गोड वर्णन करत असताना आमच्या कबीरदास महाराजांनी या सृष्टीवरती एक नजर टाकली आणि कबीरदास महाराज गोड वर्णन करतात ह्या जन्मवर्णाचं. कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हसे. कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हसे, अरे ऐसी करने कर चले हम हसे जग रोए. कबीरदास महाराज सांगतात, अरे आपण जन्माला आल्यानंतर एकटाच पट्ट्या रडत होता. आपल्या जन्माच्या आनंदामध्ये अख्खा समाज हसत होता. पण अशा प्रकारचं जीवन जगायचं, अशा प्रकारचं जीवन जगायचं. महाराज सांगतात, यदा कदाचित आपल्याला हे नशर जो सोडून जावं लागलं ना, तर जात असताना एका पट्ट्याने हसत जायचं. पण आपण गेलेल्या दुःखात अख्खा समाजानं रडलं पाहिजे. महाराज सांगतात, तुका म्हणणे एका मरण्याची सरे उत्तमची मुरे कीर्ती मागे. महाराज सांगतात, गेले दिगंबरेश्वरी भूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. महाराजांनी सांगितलं, जन्माला आल्यानंतरनं नुसतं जन्माला आला हेला आणि पाणी वाहून मेला असं जीवन जगण्यात काही मजा नाही. काय जीवन जगत असताना काय करायचं? आपण गेल्यानंतर निदान लोकांना कळालं, लोकांनी फक्त म्हणलं पाहिजे बा माणूस चांगला होता, जरा लवकर गेला, एवढं म्हणलं तरी चांगली गोष्ट आहे. का आपण मेल्यानंतर गावातल्या लोकांनी असं म्हणून नाही बरं झालं बेद गेली, असं म्हणण्यापेक्षा आता फाशी घेतली तरी हरकत नाही. का असं जीवन जगण्यामध्ये मजा नाही. अरे जीवन जगत असताना काय नियम आहेत? वारकरी समाजाच्या साधू संतांनी सांगितलं, जीवन जगत असताना काय करा. दिन रजनी हाची धंदा गोविंदाची पोवाडे. रात्रंदिवस फक्त आणि फक्त ह्या मुखामधून भगवंताचं गुणगान गायचं. आपलं जीवन जगत असताना अशा प्रकारे जीवन जगा. आपण चालायला लागलो तर 4 लोकांनी आपल्या सोबत येऊन चालण्याचा प्रयत्न करावा. आपण चालायला लागलो, 4 लोकांनी आपल्या सोबत येऊन चालावं. आपण ज्या ठिकाणी जाऊन बसेल ना, त्या ठिकाणी 4 लोकांनी आपल्या सोबत येऊन बसावं. आपण बोलायला लागल्यानंतरनं 4 लोकांनी आपलं बोलणं बसून ऐकावं. यदा कदाचित तुझ्या जर आपल्याला हे नश्वर सोडून जाण्याची वेळ आली ना, तर आपण गेल्यानंतरनं बातमी ज्याच्या कानावरती जाईल त्याच्या डोळ्यामध्ये 2 मिनिटं हसू आणि डोळ्यामध्ये 2 आशू आले ना, तर जीवन त्या माणसाचं सार्थकी लागलं ह्याला म्हणता येईल. का आपण गेल्यानंतर समाजाला दुःख व्हावं असं जर जीवन जगता आलं तर असं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. का इथं किती दिवस राहायचंय माहिती नाही, कधी भगवंत बोलवेल आणि कधी जावं लागल ह्याचा स्वप्न सुद्धा आपण विचार करू शकत नाही. का महाराज सांगतात, पाण्याच्या बुडबुड्यासारखं माणसांचं हलकं जीवन झालं. आहे अजून किती आहे अवकाश, किती वेळ आपल्या हातामध्ये उरला आहे ह्याची कुणालाही कल्पना नाही. महाराज सांगतात, कोण या दिवस येईल कसा नाही देहाचा भरवसा. कुठला दिवस आपल्या जीवनात शेवटचा उगवेल, कधी भगवंत बोलवेल, कधी हे नश्वर सोडून जावं लागेल ह्याची आपल्याला कल्पना नाही. म्हणून आहे तेवढ्या वेळामध्ये काय करा. कारण या वेळेचा विचार केला, वेळ इतकी भयंकर धावत लागली, एवढी धावायला लागली आपल्या हातामध्ये काही शिल्लक राहिले नाही. महाराज सांगतात, अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाये, मध्ये बालवत पिडा रोक्षे, काय भजन असे उरले ते पाहिगा. काय करा, अल्पायुष्य मानव देहामध्ये अर्धा आयुष्य आपलं झोपेमध्ये निघून गेलं. राहिलेल्या आयुष्यामध्ये मध्ये बालत्व पीडा रोग शे संसार प्रपंच बायका मुलं माझं 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 एवढं लोक माझं माझं करत राहिले. ह्या संसार प्रपंचाच्या व्यापामध्ये माणसांना भगवंताला देण्याकरता वेळ उरला नाही. आणि नंतर वेळ निघून गेल्यानंतर गाडी निघून गेली आणि हात करून आपण उभा राहतो, पण हात करून उपयोग नाही. का वेळ लोकांची एवढी फजिती करते, वेळेवरती कधी विश्वास ठेवू नका. का कुठली वेळ आपल्या जीवनामध्ये कशी येईल हे आपल्याला सांगता येत नाही. लोक फक्त म्हणतात, महाराज माझं असं वाटोळं का झालं. अरे देवादेकांना सुद्धा तिथं चुकलं नाही, तिथं तुमची आमची काय गोष्ट हो नाही ना.
वेळ इतकी भयानक आहे. वेळ कुणाच्या जीवनात कशी येईल, कुणाच्या वाटेला वेळ कशी येईल ह्याची आपण कल्पना करू शकत नाही. रामप्रभूंचा विचार केला. झोपताना रामप्रभू राजा म्हणून नदीवरती बसणार होते. सकाळी उठून पाहतात वनवास भोगावा लागला. जिथं देवाला कर्म चुकत नाही, आपण तर मानसेत आपल्याला चुकल का? नाही ना, आपल्याला चुकणार नाही. अरे देवादिकांना सुद्धा कर्म चुकत नाही. महाराज सांगतात कर्मे रावण क्षय पावला, कर्मे दिसरत योगे मेला. श्रीराम वनवास गेला, योग घडला सीता देवी. महाराजांनी सांगितलं भगवंताला कर्म चुकत नाही. जिथं देवाला चुकत नाही, देवाच्या बापाला चुकत नाही, आपल्या बापाची उद्बत्ती कुठं लावायची? नाही ना, कर्म कुणालाही चुकत नाही. म्हणून काय करा, ह्या वेळेचा विचार केला तर वेळ आपल्याकडं कमी कालावधी मारी राहिला आहे. त्या कालावधीमध्ये काय करायचं? फक्त आणि फक्त भगवंताचं भजन करून घ्या. कुठली वेळ आपल्याला शेवटची ठरेल, कुठल्या क्षणाला भगवंत बोलवेल आणि कधी हे नश्वर सोडून जावं लागेल ह्याची आपल्याला कल्पना सुद्धा करता येत नाही. म्हणून काय करा, जोपर्यंत महाराज सांगतात हातापायामध्ये ताकद आहे, जोपर्यंत आपलं शरीर सदृढ आहे ना, नको जाऊ देऊ भंगा. गात रे माझे पांडुरंगा भगवंता, ह्या शरीराचे अवयव निकामी होऊ देऊ नकोस. जोपर्यंत अंगामध्ये तारंग आहे ना, जब हे सकळ सिद्ध आहे, चालावया हात आणि पाय तो तीर्थयात्रेचा आहे चुकू नको. महाराज सांगतात हातपाय चालू तोपर्यंत तीर्थयात्रेला जा. जोपर्यंत आपल्यामध्ये अंगामध्ये ताकद आहे ना, तोपर्यंतच भक्ती करा. उद्या उतारत वय झालं, एक एक अवयव निकामी झाले आणि मग आपण भक्ती करायला लागलो, आपल्या हातामध्ये काही उरत नाही. पश्चाताप केल्याशिवाय आपल्याला पर्यायच राहत नाही. मग जगाचा विचार केला तर वेळ इतकी भयानक आहे. एवढी स्पीडने वेगानं धावू लागली ना, त्या वेळेला आवरता आपल्याला येत नाही. म्हणून आहे एवढी वेळ आहे, तेवढ्या संधीचं तर काय करा. महाराज सांगतात मृत्यू लोकामध्ये जन्माला आलाय ना, ह्या मनुष्य जातीमध्ये जन्माला आला ना, मग हित आल्यानंतर फक्त एकच काम करा. काय करा? महाराजांनी सांगितलं आता तरी पुढे हाची उपदेश नका करू ना शविषांचा, लागून या पाया विनवितो तुम्हासी, कर टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही का? महाराज सांगतात हा सुख सोहळा स्वर्गात सुद्धा नाही. स्वर्गाचा विचार केला तिथल्याच लोकांनी हित मृत्यू लोकांमध्ये जन्म होण्याकरता भगवंताला विनंती केली. कारण का? महाराज सांगतात त्यांना देह भेटला नाही, पण त्यांना कळाला. तुमचा आमचा विचार केला, आपल्याला मिळाला, पण आपल्याला कळाला नाही का? आपल्याला कळाला नाही. माणसाला जर आपल्याला दिलेल्या देहाची जर किंमत कळाली असती, मला वाटतं प्रत्येकानं गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली असती, प्रत्येकानं कपाळाला अष्टगंध बुक्का लावला असता. कारण का? महाराज सांगतात तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. अरे पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये असावी, पवित्र कपाळाला गंध लावलेला असावा. महाराज सांगतात प्रत्येक जण माळकरी होत नाही, प्रत्येक जण गंध लावत नाही, प्रत्येक जण भक्ती करत नाही. कारण का? प्रत्येकाला भगवंताने दिलेल्या देहाची किंमत कळलीच नाही. प्रत्येकाला जर देहाची किंमत कळली असती, मला वाटतं सगळेच वारकरी झाले असते. बरोबर आहे ना? सगळेच वारकरी झाले असते. काय काय लोक म्हणतात महाराज आम्ही माळ घातली असती हो, पण आता किती कामचे दिवस राहिलेत. महाराज सांगतात कितीही दिवस राहू द्या, पण आताच्या क्षणापासून काय करा, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू ना शविषाचा. तुकोबाऱ्या सांगतात मागे झाले पाहू नका, पुढे झाले आहे. मागं झालेलं सोडून द्या. काय करा, आताच्या क्षणाला तुम्हाला सुबुद्धी सुटली ना, मग त्या क्षणाला पटकन वेळ न घालवता लगेच पांडुरंग परमात्म्याची माळ घालून घ्या. अरे सोनं नाणं आपण तोड्या तोड्याने घालतो, काय उपयोग आहे का? सांगा ना, काय उपयोग आहे? काही नाही. कितीही सोनं नाणं घाला, आपण गळ्यामध्ये कितीही सोनं नाणं घातलं, सोनं नाणं घातल्यानंतर कधी ना कधी ती अंकार दाखवल्याशिवाय राहणार नाही. कितीही गळ्यामध्ये सोनं नाणं घाला, सोनं आपल्याला अंकार दाखवल्याशी राहणार नाही. अरे माझ्या पांडुरंग परमात्म्याची पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. अरे लोक रामकृष्ण हरी म्हणून वाकून नमस्कार केल्याशिवाय राहणार नाही. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे बाबा, ही त्या पंढरपूरच्या माळेची ताकद आहे. कधीतरी वारकरी होण्याचा प्रयत्न करा, कधीतरी वारकरी होऊन जगण्याचा प्रयत्न करा. ह्याच्यासारखा आनंद दुसऱ्या जगात कुठंही नाही. महाराज सांगतात आसाव सुख सोडा, हा उपभोगण्याकरता स्वर्गात सुद्धा नाही. तिथल्या लोकांनी प्रार्थना करावी, भगवंता आम्हाला सुद्धा इथं जन्म भेटावा. त्यांना भेटलं नाही म्हणून त्यांना किंमत कळाली. तुम्हाला भगवंतानी दिलेला देह असाच दिला, विशेष म्हणजे दान दिला आणि त्याच्यात फुकट दिला.
भगवंताचं गुणगान गाण्याचा प्रयत्न करा. का अरे ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाव येतं महाराज सांगतात त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कुठलाच नाही. कसलाही परमार्थ करा, काही करा, कसलीही भक्ती करा, पण एक काम करा, ह्या मुखामधून सतत काय करायचं तर रात्रंदिवस फक्त भगवंताचं नाव यायचं. जर रात्रंदिवस भगवंताचं नाव केलं आपल्यासारखा भाग्यवान दुसऱ्या जगात कोणी नाही. भाग्यवानाच्या व्याख्या वेगळ्या लोकांनी तयार केल्या. आपापल्या सोयीनुसार लोक भाग्यवानाची व्याख्या सांगतात, पण ऐका भाग्यवानाची व्याख्या अपेक्षानुसार बदलली जाते. जशा जशा माणसाच्या अपेक्षा मोठ्या होतात तशी तशी माणसाची भाग्यवानाची लक्षणं बदलली जातात. साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये तुम्हाला भाग्यवान माणूस कोण सांगून जाईल. ऐका भाग्यवान माणसाची व्याख्या जर ऐकायची असेल कोणाला भाग्यवान म्हणायचं, ज्याच्या बरोबर भाग्यवान कोणाला म्हणायचं तर महाराज सांगतात भाग्यवान माणसाची साधी व्याख्या आहे अन्नासोबत ज्याच्या बरोबर भूक आहे तो खरा भाग्यवान आहे. अन्नासोबत ज्याच्याबरोबर भूक आहे, अरे अंथरुणासोबत ज्याच्याबरोबर झोप आहे, महाराज सांगतात संपत्तीबरोबर ज्याच्याबरोबर धर्म आहे, आणि ज्याच्याबरोबर ओंजळ भरलेली आहे पण ओंजळीतलं दुसऱ्याला देण्याकरता ज्याच्याकडे ताकद आहे त्याच्यासारखा भाग्यवान दुसऱ्या जगात कोणी नाही. कोणी नाही त्याच्यासारखा भाग्यवान. का अरे काय काय माणसांकडे लोक म्हणतात महाराज माझ्यासारखा भाग्यवान कुणीच नाही, त्याला 2-2 झोपीच्या गोळ्या खावा लागतात, भाऊ तरी त्याला झोप येत नाही. का ही भाग्यवानाची लक्षणं नाही ना. अरे लय पैसा कमवला म्हणजे भाग्यवान नाही, लय संपत्ती कमवली म्हणजे भाग्यवान नाही. सर्वात सुखी माणूस जर कोण असेल, अंथरुणावरती पडल्या पडल्या ज्याला झोप लागते 2 मिनिटात माणूस झोपी जातो ना, जगातला सर्वात सुखी माणूस तो आहे, सर्वात भाग्यवान माणूस तो आहे. का अरे झोप येते त्याला सुखाने. ज्याच्याकडं अन्न आहे ना त्याला महाराज, ज्याला भूक आहे अन्न आहे त्याला भूक असलीच पाहिजे, ज्याला अंतरून आहे त्याला झोप असली पाहिजे, ज्याच्याकडे संपत्ती आहे त्याला धर्म करताच आला पाहिजे. अरे ज्याची ओंजळ भरलेली आहे ना त्या ओंजळीत दुसऱ्याला देण्याची ताकद दानच ज्याच्यामध्ये आहे त्याच्यासारखं भाग्यवान जगात दुसरा कोणी नाही. म्हणून आपण भाग्यवानाची व्याख्या आपल्या वस्तूनुसार सवलतीनुसार पद्धतीनुसार बदलत असतो. जसं जसं जग पुढं चाललं ना तसं तसं लोक लय बदलत गेली, हो लय बदलत गेली. जुन्या म्हाताऱ्या माणसांचा विचार केला, जुन्या वयस्कर माणसांचा विचार केला, पहिली माणसं धोत्रावरती फेट्यावरती होती, आता फेटा एक क्वचित कुठंतरी एखाद्या दिवशी दिसतो. 100त 1000त एखादा माणूस आपल्याला फेट्यावाला दिसल. आणि भाऊ 10च वर्ष आता टोप्या घालणार आहेत लोक. 10 वर्षानंतर टोपीवाले लोक निघून जातील बाबा, टोपीवाले लोक निघून जाते, राहणार नाही. का आता लोकांनी जुन्या संस्कृती एवढ्या मोडीत काढल्या, एवढ्या मोडीत काढल्या. पण ऐका मी नेहमी कीर्तनात सांगत असतो अडाणी माणसांमुळेच कुठेतरी भारताची संस्कृती टिकून आहे. या सगळ्या अडाणी माणसं आहेत ना, नसू द्या शाळा शिकलेले, ते नक्षर निरक्षर, त्यांना काही येत नसू द्या, साधी भोळी माणसं असू द्या, पण ज्यांच्या डोक्यामध्ये टोपी ना ती टोपीवाला माणूस कधी बी ना टोपीला बाजारात येऊन विकेल ह्याची आपण कल्पना करायची नाही. का टोपीवाला माणूस फक्त दिसतो आबा साधा, पण दिसत नाही, त्याला ओळखावं लागतं, त्याला ओळखावं लागतं. टोपीवाल्या माणसांना एवढं समजत जाऊ नका. शिक्षण नसू द्या, अडाणी असू द्या, काही येत नसू द्या, पण मला वाटतं सातपुते महाराज 10 वर्षानंतर आता टोप्या दिसणार नाहीत. आता आम्ही कीर्तनकार तरी काय 24 तास टोपीच घालतो का? नाही ना. आम्ही मांडपात आल्यावर घालतो आणि गाडीत बसल्यावर काढून ठेवतो. आपलं कशाला लपवून सांगायचं नाही ना. जगाचा विचार केला, पण विचार करा, मी नेहमी कीर्तनात सांगत असतो ह्या जुन्या माणसांमुळेच कुठेतरी माणसांची संस्कृती टिकून आहे बघा. हे अडाणी माणसं आहेत ना, म्हणून आजपर्यंत कुठेतरी महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये संस्कृती टिकू नये. नाही तर शिकल्या सवरलेली माणसं एकमेकाला भेटली ना, आता रामराम करण्याकरता सुद्धा मनाला लाजतात. हो रामराम करण्याकरता सुद्धा मनाला लाजतात. एवढी लोकांनी संस्कृती लयाला घालवली, एवढी रसातळाला घालवली, एवढी रसातळाला घालवली. ऐका जेवढी जेवढी आपण संस्कृती पायाखाली तुडवली जाईल तेवढ्याच तीव्र पद्धतीने आपल्याला दुःख भोगावं लागेल. हे कधी विसरायचं नाही. विठ्ठल जो जन्माला येतो त्याला जावं लागतं, हा सच्चा नियम आहे. का महाराज सांगतात एखादी वस्तू तयार झाली, निर्मिती झाली, संपुष्टात येणं हा निसर्गाचा नियम. तयार झालेली गोष्ट संपणार आहे. तुम्ही आम्ही जन्माला आलो, एक नाही दिवस जावंच लागणार, हा निसर्गाचा नियम आहे. ह्याला कोणी थांबू शकत नाही. तुकाराम महाराज सांगतात तुम्ही आम्ही जातो ह्याच्यात नवलच नाही बाबा. स्वतः भगवंत तरी अवताराला आला, देवाला सुद्धा अवतार बदलावा लागला. तुकाराम महाराज सांगतात Here
यार हेर ते पामर जीव किती. का इथं तुम्ही आम्ही राहतो ह्याच्यात नवल नाही. भगवंत आला, देवाला सुद्धा अवतार बदलावा लागतो. अरे देवाला अवतार बदलावा लागतो, मग तुमची आमची काय गोष्ट आहे? नाही ना. जाणं हा निसर्गाचा नेम आहे. महाराज सांगतात ज्यावेळी सृष्टी निर्माण केली, सृष्टी निर्माण केल्यानंतर ब्रह्मदेवाने प्रत्येकाला प्रकट करून घेतलं, प्रत्येकाला आपापली कामं वाटून दिली आणि शेवटचं काम एक राहिलं. ह्या सृष्टीची झाली, सृष्टी तयार झाली, पण ही सृष्टी जशी जन्माला घालणारे तशी लयाला सुद्धा गेली पाहिजे, संपुष्टात सुद्धा आली पाहिजे. संपवण्याचं काम कोण करेल? त्या ब्रह्मदेवाने मृत्यूदेवतेला प्रकट करून घेतलं आणि प्रकट करून घेतल्यानंतर तिला सांगितलं, ऐक ना बाई, तुला एक काम करावं लागेल. ज्याच्या आयुष्याचा दोरा तुटेल त्याला जायचं आणि मृत्यू लोकांमध्ये उचलून घेऊन यायचं. हे काम तुला करावं लागेल. मृत्यूदेवता 2 पावलं मागं सरकली आणि मृत्यूदेवतेने सांगितलं, स्वामी मला माफ करा, पण माझ्याच्यानं हे काम होणार नाही. का नाही होणार? नाही होणार. ऐका, माझ्याच्यानं हे काम होऊ शकत नाही. एखाद्या माणसाच्या आयुष्याचा दोरा जर तुटला आणि मी जर त्याला मृत्यू लोकांमध्ये घेऊन आले तर ऐका, त्याच्या असणाऱ्या घरादाराची सगळी लोक मला रात्रंदिवस शिव्याशाप देतील. एखाद्या तरुण माणसाचं नुकतंच लग्न व्हावं, सुखाचा संसार सुरू झालेलं 6च महिने झालं, त्याच्या पत्नीचं आयुष्य संपलं, म्हणून जर मी त्याच्या पत्नीला घेऊन आले, असणारा तिचा मालक आहे तो रात्रंदिवस मला शिव्याशाप देईल. हो, नुकतंच एखाद्याचं लग्न व्हावं, सुखाचा संसार सुरू झाला आणि वर्षभरात तिच्या पतीचा आयुष्य संपलं, म्हणून जर मी तरण्या बांडमुलाला जर घेऊन आले, असणारा घर रात्रंदिवस मला शिव्याशाप देईन. एखादा 40-45 वर्षाचा तरणा बांड मुलगा आहे, हातातोंडाशी आलेला घास आहे, आई बापाची म्हातारपणाची काठी आहे, त्याच्या विषाचा दोरा जर तुटला आणि मी त्याला घेऊन आले, त्याचे असणारे आई वडील रात्रंदिवस मला शिव्याशाप देतील. असं शापात्मक जीवन मला जगायचं नाही. माझ्याच्यानं हे काम होणार नाही. मृत्यूदेवता निघून गेली. पुन्हा काही दिवसानं मृत्यूदेवतेला प्रकट केलं आणि स्वामींनी सांगितलं, ऐक ना बाई, तुला तुझं काम करावं लागेल, फक्त निमित्त मात्र मी तयार करतो, आळ तुझ्यावरती येणार नाही. आपण बोलता बोलता म्हणतो शुगर वाढली, बीपी वाढला, हार्ट अटॅक आला, तो माणूस तिथं गेला नसता तर ॲक्सिडेंट झालाच नसता, तो माणूस तिथपर्यंत चालत गेला नसता, अमुक अमुक घटना घडलीच नसती. अरे जिथं काचत बसल्यावरती मरण चुकत नाही, तो भगवंत आहे बाबा. ज्या दिवशी आपल्याला जायचं आहे ना, त्या दिवशी जाणं हे आठळच आहे. कारण का, तो मरण कधीही कुणाला चुकवत नाही. मरणाला कधीच कुणी चुकवण्याचा प्रयत्न करायचा नाही. जिथं कुठं माणसाचं मरण लिहिलेलं असतं तिथनं माणूस आपोआप उठतो आणि ज्या ठिकाणी त्याचा मृत्यू होणार आहे त्या ठिकाणी आपोआप स्वतःच आधी जाऊन थांबतो आणि फक्त येतो आणि तिथनं त्याला घेऊन जातो. आपण फक्त बोलतो, तो माणूस तिथपर्यंत गेला नसता तर ॲक्सिडेंट झाला नसता, शुगर वाढली नसती तर माणूस जगला असतो, हार्ट अटॅक आला नसता तर माणूस अजून 10 वर्ष जगला असता. तुमच्या आमच्या हातामध्ये काही नाही. जे काय आहे ना ते त्याच्या हातामध्ये आहे, ज्याच्या सत्तेवरती हे जग चालतं बाबा. का महाराज सांगतात, तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी सत्य. महाराज सांगतात, चाले हे शरीर कोणाचे असत्य, कोण बोलवितो हरिवीन. अरे भगवंताचा विचार केला, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले. झाडाचं पान हाण्याची सत्ता सुद्धा त्या भगवंताची आहे. साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये सांगून जाईन, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती. बरोबर आहे. आईच्या उदरामध्ये बाळ होतं तोपर्यंत आईच्या सणाला दूध फुटत नाही. बाळ जन्माला आल्यानंतर आईच्या सणाला दूध फुटतं. अरे दूध निर्माण करणारा कोणीतरी आहे, त्याला 28 युग झालं. विठेवरती विश्वाचा बाप उभा आहे, त्याला पंढरीश म्हणतात, पांडुरंग म्हणतात. विठ्ठल विचार केला ना, इतर राहण्याकरता कोणी येत नाही. तुम्ही आम्ही जन्माला येतो, प्रत्येकाला जायचंय, मरण हे आठवले, पण प्रत्येकाला मरावं लागणारे, जावं लागणारे, पण कधी जाणारे ह्याची आपल्याला कल्पना नाही.
हा देह जाण्याकरताच आहे, इथं राहण्याकरता नाही. कुणीच राहण्याकरता आलं नाही. जो जन्माला येतो त्याला जायचंय, पण हा करता करविता आहे ना तो भगवंत आहे, त्याला कधी विसरू नका. त्याच्या सत्तेवरती हे जग चालतं. आपण किती दिवस राहायचं त्याच्या हातात आहे, कुठल्या दिवशी घेऊन जायचं हे त्याच्या हातात आहे. करता करविता तोच आहे. त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. फक्त आपण त्याला मानत नाही, ह्याच्यात दुःख आहे बाबा. आपण त्याला मानत नाही. बोलता बोलता लोक बोलून जातात, महाराज त्याला मानलं असतं, पण तो दिसतो का? अरे देव दिसत नाही, देव नाही अशी त्याची संकल्पना होत नाही. त्याला माना ना कधीतरी, कधीतरी त्याच्यावर पण विश्वास ठेवून बघा. हो, त्याच्यावरती विश्वास ठेवून बघा, तुमचं सुद्धा कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही का? देवाचा विचार केला, लोक देवाला मानत नाही, विश्वास ठेवत नाही, आणि मग पदरात दुःख पडल्यावर पश्चाताप केल्याशिवाय राहत नाही. एवढा पश्चाताप करण्यापेक्षा 2 मिनिटं देव आहे असं म्हणा ना, काय फरक पडतो का? नको दिसू द्या, नको जाणू द्या. देव लगी लगी दिसतच नाही. महाराज सांगतात, भक्ती ते कठीण सोळावरची पोळी. भक्ती करणं इतकं सोपं नाही. 80-80 वरील लोखंडाचं पीठ करून अनेक लोकांनी तपश्चर्या केली, तो भगवंत त्यांच्या नजरेला येत नाही. पण महाराज सांगतात, योग्यांच्या ध्यानात ध्याताना थोडीशी तो आम्हापासी मागे पुढे, तो रात्रंदिवस भगवंत आमच्या मागे पुढे येतो, मागे पुढे उभा राही संभाळीत आलिया आघात निवाराया. महाराजांनी सांगितलं, मागे पुढे येतो, आमचं पालन पोषण करतो, दुःख निवारण करतो, जन्म मरणाचं कायमचं दुःख घालवतो, भवसागर पार करून येणारा तोच आहे जो 28 युग झालं विठ्ठीवरती विश्वाचा बाप पांडुरंग परमात्मा आहे. त्याच्यावरती फक्त विश्वास ठेवा. 2 मिनिटं विश्वास ठेवायला काय हरकत आहे? ठेवा ना. त्याच्यावरती विश्वास ठेवून बघा. अरे देवावरती विश्वास ठेवून बघा. कधी अपेक्षा केल्या नव्हत्या ना, ह्याच्यापेक्षा दुपटीनं गोष्टी मिळाल्याशिवाय राहत नाही. फक्त त्याला विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करा. तो देव आहे बाबा. कधी आपल्याला बरोबरून देईल आणि कधी आपल्याकडनं काढून घेईल ह्याची आपल्याला गणितच कळत नाही. त्याला फक्त माना. जो मानतो त्याचं जीवन सुखात आहे बाबा, जो मानत नाही त्याचं कायमचं जीवन दुःखात आहे. म्हणून त्याला मानण्याचा कुठंतरी प्रयत्न करा. अरे दिसत नसला देव नाही असं कधीच म्हणता येत नाही. आपल्याला वारा विचार केला, आपण मंडपात बसले, वारा आपल्या अंगाला येतोय, स्पर्श करतोय, अंगाला स्पर्श करून जातोय, पण पाहण्याचा प्रयत्न केला, आजूबाजूला बघा, वारा दिसतो का? हो, नाही दिसत. वारा दिसत नाही, मग स्पर्श होत नाही का? वाऱ्याची झुळूक लागते, बरोबर आहे, वाऱ्याची झुळूक लागते, पण वारा दिसत नाही. देवाचा विचार केला, देव सुद्धा हितच आहे, फक्त दिसत नाही म्हणून आपण दुःखात आहे. विठ्ठल जगाचा विचार केला. महाराज सांगतात, देवाला मानता आलं पाहिजे. देव दिसत नाही म्हणजे देव नाही असं म्हणता येणार नाही. जगाचा विचार केला. अनेक लोकांनी सांगितलं, महाराज तुम्ही आम्हाला भगवंताचं वेळ लावायला सांगता, साधू संतांच्या शिकवणीवरती चालायला सांगता, पण ऐका, ज्या संतांविषयी तुम्ही आम्हाला सांगता, ज्या भगवंताविषयी तुम्ही आम्हाला सांगता, त्या देवाची आम्हाला गरज आहे का? हो, संतांची आम्हाला गरज आहे. महाराज सांगतात, अरे तुम आम्हाला नाही, अख्ख्या विश्वाला संतांची गरज आहे का? आग लगी आसमान में जलजल गिरे अंगार, आग लगी आसमान में जलजल गिरे अंगार, संत न होती दुनिया में तो जल जाता संसार. महाराज सांगतात, संत जर दुनियामध्ये नसते, हा संसार जळून राख रांगोळी झाला असता का? संतांसारखा दुसरा कुणालाही कळवळा आपला येत नाही. बुडते हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून ह्या. संतांसारखा कळवळा दुसरा कुणालाच येत नाही. येतो संतांसारखं दुसरं कोणीच नाही. जग प्रेम करणं ह्याच्यात नवल नाही. जग आपल्यावरती प्रेम करतच बाबा, पण स्वार्थापोटी निस्वार्थीपणे जर प्रेम कोण करत असं तर आई आणि संत ह्याच्याशिवाय कोणीच प्रेम करत नाही. हो, संत आपल्यावरती निस्वार्थीपणे प्रेम करतात, आणि दुसरी व्यक्ती म्हणजे आई. तुकोबाऱ्या सांगतात, लेकुराची हित वाहे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाती, तरी लाभावी न प्रीती, मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसरी आपुला जवळ सीन गेला. जगाचा विचार
विचार केला, आई आणि संत सोडले ह्याच्याशिवाय कुणीच आपल्यावरती प्रेम करत नाही. स्वार्थापोटी जग प्रेम करणार, निस्वार्थीपणे संत आणि आई ह्याच्याशिवाय कुणीच प्रेम करत नाही. बाबा प्रेम करणारे लोक भरपूर आहेत, मी कीर्तनात सांगणार नाही. लय प्रेम करतात, लय प्रेम करतात. मी नेहमी गमतीनं सांगत असतो बघा, प्रेम करण्याकरता एकच महिला 4 पद्धतीने प्रेम करू शकते बाबा. का? पण त्याच्यातली आई वेगळी आहे, पत्नी वेगळी आहे, मैत्रीण वेगळी आणि प्रियसी वेगळी आहे. का? एकच जात आहे महिलांची, एकच स्त्रीची जात आहे, पण 4 पद्धतीने आपल्यावरती बदलून प्रेम करते. पण ऐका, जग तुमच्यावरती प्रेम करून स्वार्थापोटी निस्वार्थीपणे प्रेम करण्याकरता फक्त आईसारखं हृदय दुसरं कुणाचं नाही हो, नाही कुणाचं. कुणाला आई म्हणायचो? कोण आईसारखं प्रेम करणारे? कुणीच नाही. आईसारखं प्रेम करण्याकरता आता कुणी जगात रिकामं नाही बाबा. प्रेम करणारे संख्या लोकांची कमी नाही, भरपूर लोक प्रेम करतात. मी नेहमी विनोदानं सांगत असतोय का, जगाचा विचार केला तर आपल्यावरती डोळे मिटल्यासारखं प्रेम करते ती प्रियसी. डोळे मिटल्यासारखं प्रेम करते ती प्रियसी. डोळे मिठून प्रेम करते ती मैत्रीण. डोळे वठारून प्रेम करते ती पत्नी. पण डोळे मिठेपर्यंत प्रेम करते तिला म्हणायचं आई. उसे कहते हे माँ, उसे कहते हे माँ. तिला आई म्हणायचं हो दादा. डोळे मिठेपर्यंत प्रेम करते. 2 मिनिटं नाही, 4 तास नाही, 4 दिवस नाही, 4 महिने नाही किंवा 4 वर्ष नाही. अरे स्वतःच्या पोटामध्ये मुलाची चाहूल लागली तर मी नेहमी सांगतो ऐका, दिसल्यावरती जग प्रेम करणं. सौंदर्याला तर सगळेच व्याकुळ झालेत, सौंदर्याला सगळेच भरलेले आहेत. सौंदर्यावरती दिसल्यानंतर जग प्रेम करणं ह्याच्यात नवल नाही. न बघता प्रेम करते तिला आई म्हणायचं. न बघता प्रेम करते ना. उदरामध्ये मुलाची चाहूल लागली त्या क्षणापासून तिचे डोळे मिठेपर्यंत आई प्रेम करते. तिचे डोळे मिठेपर्यंत प्रेम करते, तिलाच आई म्हणायचं. जग प्रेम करून स्वार्थापोटी मी सांगून जाईन बघा, हिताचा कळवळा कुणाला येस असेल संत आणि आई याच्याशिवाय कुणीही नाही. म्हणून महाराज सांगता, जगात निस्वार्थीपणे प्रेम कोण करतं? संतांसारखं कुणीही करत नाही. आई संतांच्या भूमिकेत आहे आणि संत हे मातृदय असतात. तुकोबाऱ्या सांगता, तुका म्हणे माझे तुम्हा संतावर योजे, आईसी कळवळ्याची जाती घरी लाभावी प्रीती. लाभा वाचून कोणी प्रेम करत नाही. म्हणून या जगाचा विचार केला तर जे आपल्यावरती निष्ठावंत आणि मनापासून प्रेम करतात ना, अशा लोकांना थोडं जपण्याचा प्रयत्न करा बाबा. का? ही मूठ आहे ना, झाकली तोपर्यंत आपली, एकदा उकडी केली लोकाची होऊन जाते. जे आहे तोपर्यंत मुठीमध्ये जपून ठेवा, तोपर्यंत हृदयामध्ये साठवून ठेवा. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्या दिवशी एखाद्या दिवशी एक क्षण येईल आणि ती गोष्ट निघून जाईल ना बाबा, लाठोटाही प्रयत्न करा, पण गेलेली वस्तू कधी भेटत नाही, गेलेली व्यक्ती कधी माणसाला भेटत नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची किंमत करा, आहे तोपर्यंत जपण्याचा प्रयत्न करा, आहे तोपर्यंत सांभाळण्याचा प्रयत्न करा. काय माहिती कुठली वेळ कधी कशी येईल नाही सांगता यायचं. आज आपला बाप जवळ आहे, उद्या असेल का नाही सांगता येत नाही. आज आपली आई आपल्या सोबत आहे, उद्या संध्याकाळी राहील का नाही माहिती नाही. कुणाला क्षणाचा भरवसा आहे का? इथनं पुढं 8 दिवस मी जगणार आहे असं म्हणतात कोण आहे का हो? आहे का कोण? मी उद्यापासून 8 दिवस जगणारच आहे अशी गॅरंटी कुणालाच नाही. तरी आपण 28 दिवसाचा 350चा रिचार्ज मारतो. मग मला सांगा भाऊ, आपला किती ओव्हर कॉन्फिडन्स आहे? किती 8 दिवस आपण जगणार आहे का माहिती नाही, बरोबर आहे ना. 8 दिवस राहील का नाही ह्याची कल्पना नाही, तरी आपण 28 दिवसाचा रिचार्ज मारतो. आपण मेले मोबाईल जाळायचा का? काय करायचं? किती 5G असो नाही तर 4G असो, नेटला विचारतो कोण? आपण गेलो बाबा, आपलं गेलं जग बुडाला. आपण गेलो, समाजाला कशाची किंमत नाही. आपण आहे तोपर्यंत जगून घ्या, आहे तोपर्यंत. कारण माणसाच्या वागण्याची पद्धत आता इतकी बदलली. पहिली लोक माणुसकीने वागत होती बाबा जुन्या काळात, आता नाही वागत. चोपदार आता लोक माणुसकी पार विसरून गेले, पार. आता कुठंच माणुसकी दिसत नाही. एखाद्या दिवशी चुकून होकून कुठंतरी माणुसकी दिसू शकते, नाही तर माणुसकी दिसायला आता मुश्किल झाली. विकत घेण्याकरता माणुसकी शिल्लक नाही, विकत घेण्याकरता. अहो पहिली शेजारचा माणूस मेला तर शेजारच्या घरात 3 दिवस चूल पेटत नव्हती. आता आपल्या घरातला माणूस मेल्यावर तासात गॅसवरच्या ठेवला जातो. एवढी नादान लोक झाली का? माणुसकी विसरून गेली हो, माणुसकी विसरून गेली. नेहमी मी कीर्तनात सांगत असतो, दगडापासून मूर्ती बनवणं खूप सोपं जातं दादा. दगडापासून मूर्ती बनवणं खूप सोपं जातं, पण माणसांच्या मूर्तीत माणुसकी बनवणं इतकं सोपं राहिलं नाही. आता नाही राहिलं सोपं. दगडापासून मूर्ती बनवणं खूप सोपं जातं कलाकाराला,
पण माणसाच्या मूर्तीमध्ये माणुसकी भरण्याकरता आता कुणीच तयार नाही. माणुसकी सारखं कुणी वागायला तयार नाही. एकमेकाशी प्रेमाने सलोख्याने लोक वागत नाहीत. आता प्रेमाने कुणी बोलत नाही. आपुल कुणी जवळ करत नाही. प्रेमाने डोक्यावरनं केसावरनं खांद्यावरनं कुणी हात फिरवत नाही. जो तो जीवन जगतो फक्त मी माझा, ह्याच्या पलीकडे जगात दुसरं काहीच नाही. अजून आपल्या ग्रामीण भागात बरं आहे. गावात माणूस मेल्यावर किराणा दुकानदार दुकानं बंद करते, त्याच्यानंतर करतो कुणीतरी गेलं. शहरात मावशी शेजारच्या उमऱ्यात माणूस मेलेला असतो, पण शेजारी झोपलेला 2-3 दिवस कळत नाही शेजारचा माणूस मेला. म्हणजे इतकी भयान अवस्था लोकांची विचित्र झाली. अशा जगण्यामध्ये, अशा जगामध्ये आपण जगू लागलो. कुठेतरी अजूनही माणुसकी शिल्लक आहे. ते लयाला जाऊन देण्याचा प्रयत्न करू नका. ती लयाला जाण्याचा प्रयत्न करू नका. ऐका, वेळ कशी कुणावरती कधी येईल ह्याची कधीही गॅरंटी नाही. एखाद्या माणसाला कधी गरज पडली, पटकन 2 मिनिटं धावून जात जा. का? अरे जो गरजेला मदत करतो तोच माणूस असतो, तो खरा मित्र आहे ना. आता मित्रांची संख्या कमी का? शुभम महाराज फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाला आबा म्हणून तेवढे 5 मिनिटात 500 मित्र गोळा करता येतात. 5 मिनिटात 500 मित्र गोळा करतात. एवढी खोगर भरती गोळा करायची गरज नाही ना. मित्र एकच असावा, पण कसा असावा? मित्र एकच असावा. आपल्या जीवनामध्ये एखादा मित्र असा असावा, आपल्याला संकटकाळी मदत करणारा नसावा. आपण संकटात येऊ नये ह्याच्याकरता प्रयत्न करणारा एकतरी जीवनात मित्र असावा. असा एकतरी श्रीकृष्ण आणि सुदामासारखा कुठेतरी मित्र सांभाळण्याचा प्रयत्न करा. 1000 मित्र जवळ घेण्याची गरज नाही. एकच ठेवायचा. पण आपल्याला संकट येण्यासाठी प्रयत्न करतो, मग वाट बघायची गरज नाही. आपल्या मित्रावरती संकट येऊ नये ह्याच्यासाठी कोणते प्रयत्न करण, असा जवळ मित्र बघण्याचा प्रयत्न करा. माणसाची संस्कृती एवढी लयाला गेली, एवढी लोक माणुसकी विसरली. अरे गरजवंताला कधीतरी मदत करत जा. का? साधू संतांनी सांगितलं, जे का रंजले गांजले त्याशी मनुजे आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. का? जे रंजले गांजले, जे व्याकुळ आहेत, जे व्याकुळ झाले, जे गरीब आहेत, जे दीन दुबळे आहेत ना, अशा लोकांना जवळ करा. त्यांच्याकरता कुठेतरी मदत करण्याचा प्रयत्न करा. अशा लोकांना जवळ करा. ऐका, ज्याची वेळ खराब आहे त्याच्या साथीला लगेच उठून जायचं. ज्याची वेळ खराब आहे ना त्याच्या संगतीला लगेच उठून मदतीला जा. पण ज्याची नियत खराब आहे त्याच्या सावलीची सुद्धा कधी संगत करू नका. त्याच्या सावलीची सुद्धा संगत करू नका. माणसाची नियत इतकी खराब झाली. अरे एका ताटात जेवणारी माणसं क्षणात 2 चुली मांडायला लागली. एवढी नादान आपली संस्कृती झाली का? का? अरे एवढी नादान. एका खोलीमध्ये आईबाप 4 मुलांना घेऊन राहत होते. एका खोलीमध्ये आईबाप 4 मुलांना घेऊन राहत होते. त्या 4 मुलांनी आता लाखोटाई 4 बंगले बांधले, पण त्या एका सुद्धा बंगल्यात आईला राहण्याकरता एक खोली शिल्लक नाही. ही महाराष्ट्राची शोकांतिका झाली. कुठं चालली आपली संस्कृती? कुठं आपण एवढं लयाला गेलो बाबा? एवढं लयाला जाण्याचा प्रयत्न करू नका. अरे कुठली वेळ कशी येईल, कुठलं संकट आपल्यावरती कसं येईल, माणसं जपण्याचा प्रयत्न करा. वेळोकाळी एकमेकाला मदत करा. रात्र वैरेचे थोडं सांभाळून राहण्याचा प्रयत्न करा. काळ रे बेकार आला हो, लय भयान बेकार आलाय. कधी कुणाची आपल्याला गरज पडेल ह्याची कल्पना करायची नाही. आहे या संगतीमध्ये विद्रूपपणा कधी आणू नका. भांडणं तंडणं करण्यापेक्षा एकमेकाशी प्रेमाने सलोख्याने राहण्याचा प्रयत्न करा. शब्दानी शब्द वाढतो, माणसाचं अंतर दुरावलं जातं बाबा. शब्दानी शब्द वाढतो, माणसाचं अंतर दुरावलं जातं. पण एकमेकाशी प्रेमाने जर वागलं ना, माणसाचं नातं अनेक घट्ट होतं आणि प्रेमाने अनेक आपण आपल्या जवळ येत असतो. आपली माणसं तोडू नका. आपल्या आपल्यात कधी राजकारण करू नका. आपल्या आपल्यात कधी कुरघोड्या करू नका. आपल्या माणसाला फक्त आपण जवळ करून बघा. जगात जीवनात सुंदर दुसरं कुठलंच गोष्ट होणार नाही. त्याला सांभाळण्याचा प्रयत्न करा. किती दिवस राहिलेत नाही माहिती आपल्याला. काय माहिती उद्या कुठला दिवस कसा येईल नाही सांगता येत. आज आपण कीर्तन ऐकतोय, उद्या ह्या कीर्तनाला आपण येऊ शकतो का नाही माहिती नाही. आज आपण बाबांच्या पुण्यतिथीला आहे, 2-3 वर्षांनी आपलं सुद्धा असं पुण्यस्मरण घालणार लागेल ना. होईल ना. राहण्याकरता कोणीच नाही. म्हणून जगाचा विचार केला तर राहण्याकरता कोणी येत नाही. जो जन्माला येतो त्याला जावंच लागतं. हा निसर्गाचा नेम आहे. साधकांनी सांगितलं, नाथ बाबा आम्हाला सगळं मान्य. तुम्ही सांगता भक्ती करा, परमार्थ करा, देवाला भजा, सगळं करायला तयार आहे. आमच्या मनामध्ये एक प्रश्न उत्पन्न होतो, त्या प्रश्नाचं उत्तर द्या. आम्ही तुम्ही सांगाल ते ऐकायला तयार आहे. नाथ बाबांनी सांगितलं, काय प्रश्न आहे तुमचा? साधकांनी नाथ बाबाला सांगितलं, ऐका तुम्ही आम्हाला सांगता भक्ती करा. एकीकडे पाहिलं तर भक्ती करावीच लागेल, दुसरीकडे पाहिलं तर संसार करावा लागेल. मग ऐका, समाजाचा विचार केला तर भक्ती केल्याशिवाय देव भेटत नाही, संसार केल्याशिवाय माणसाचा जन्म पूर्ण नाही. ऐका, संसार केल्याशिवाय माणसाचा जन्म पूर्ण होत नाही, भक्ती केल्याशिवाय देव भेटत नाही. मग सांग आम्ही काय करू? भक्ती करू का पोट भरू?
सांगा ना, काय करावं? भक्ती करावी का पोट भरावी? आम्हाला कळत नाही. अरे भक्ती करावं लागलो, संसार कुठंतरी विसरून जातो, संसारात गुंतलो, देवाकडं आम्हाला येत नाही. मग काय करायचं? नाथ बाबा सांगतात, ऐका, तुम्हाला समन्वय साधावा लागेल. संसारही करायचा आहे आणि भक्तीही करायची. कशी? माफी मागून नारदाच्या गादीवर 2 मिनिटं उदाहरण सांगून जाईन. 2 मिनिटात तुम्हाला समजण्याकरता देतो उदाहरण, विसरून जा. एका गावामध्ये एक दारू पिणारा माणूस होता. रोज एवढी दारू प्यायचा, भयान दारू प्यायचा. एके दिवशी सकाळी 10-11 वाजता दारू पेला. पेल्यानंतर घरी आला. घरी येताना हातामध्ये मांसाची पिशवी आणली. पत्नीला सांगितलं, ही पिशवी घे, ह्याची भाजी कर. मी शेतामध्ये जातो, मोटर चालू करतो, पाणी भरतो. पाणी भरून येईपर्यंत स्वयंपाक तयार झाला पाहिजे, मला आल्या जेवायला दे. पत्नीच्या हातात मांस दिलं, गाडी चालू केली, शेतात गेला. शेतातली कामं करू लागला. पत्नीच्या लक्षात आलं, मालक आता येतील, स्वयंपाक तयार झाला पाहिजे. स्वयंपाक नाही केला तर हा बाबा दारू पिऊन आलाय, हानमार करून, शिवीगाळ करून, उगत धिंगाणा नको. चला आपण पटकन स्वयंपाकाची तयारी करायची. पहिल्या काळामध्ये नळाची उपलब्धता नसल्या कारणानं तिने मांसाची पिशवी घेतली, शेजारी चुलीच्या ठेवली. चुलीपासला हंडा उचलला आणि नदीला पाणी आणण्याकरता निघून गेली. नदीवरनं पाणी घेऊन महागारी येऊन बघते तर काय, दारात एक कुत्र्याचं पिल्लू बसलं होतं. कुत्र्याच्या पिल्लांनी चुलीपासल्या पिशवीतलं सगळं मांस खाऊन टाकलं. ती आली, कुत्रं जिबळ्या चाटत होतं, पिशवी रिकामी होती. तिच्या लक्षात आलं, कुत्र्याने मांस खाल्लं. बरं, बाबा दारू पिऊन आलाय, त्याला जर सांगायला लागले तो ऐकणार आहे का? नाही ऐकणार. दारू पिऊन आला, हाणन मारण, शिवीगाळ करण, नाही तो धिंगाणा करून गावामध्ये तमाशा करून. एक काम करू, ह्या कुत्र्याने मांस खाल्लं, आता हेच मांस करायचं. तिने कुत्रं कापलं आणि भाजी शिजवली. ही सगळा झालेला प्रकार 6 वर्षाच्या मुलांनी घरात बघितला होता. बाबा, सगळा झालेला प्रकार 6 वर्षाच्या मुलांनी घरातल्या बघितला होता. स्वयंपाक तयार झाला, हो आला, ए वाढ मला जेवायला. पत्नीने सुद्धा खाली मान घातली, गपचूप ताट केलं, पुढे ढकललं. तो पाटावरती बसला, जेवायला भाकरीचा तुकडा मोडला, भाजीत बुडावला आणि तोंडात घालणार एवढ्यात पोराने खिडकीत बघितलं आणि जोरात जीभ चावली. म्हणला, सांगू का नको सांगू? काय करावं? म्हणला, कहू या नाही कहू? सांगू का नको सांगू? महाराज, त्याच्या मनात प्रश्न आला, सांगावं तर आई मार खाते, नाही सांगावं तर बाप कुत्रा खातो. कात्रीसारखी अवस्था झाली ना. कहू या नाही कहू? सांगावं तर आई मार खाते, नाही सांगावं तर बाप कुत्रा खातो. त्यांनी 2 मिनिटं डोकं चालवलं, घास तोंडात घालणार एवढ्यात आवाज दिला, बाबा थांबा, काय करता? बाबांनी सांगितलं, बाळा मांसाची भाजी आईला करायला लावली, ती भाजी तयार आहे, मी जेवतो, जेवायचं नाही का? बाबा, तुमच्या एकुलत्या एका मुलाचा आज वाढदिवस आहे आणि एकुलत्या एका मुलाच्या वाढदिवसा दिवशी अशी मुक्या चित्रबाची हत्या करून खाणं योग्य नाही. एक काम करा, आज आपल्याला घरात न जेवता 5 स्टार हॉटेलला कुठतरी जावं लागन आणि चांगलं खाऊन यावं लागन. बाप दारू पेलेला होता, रागाने ताट बाजूला सरण पत्नीला सांगितलं, ए भाजी माघारी कर, मी जेवणार नाही का? एकुलत्या एका मुलाचा वाढदिवस आहे, आज मी घरात जेवणार नाही, मी हॉटेलला जाणार. लक्ष देऊन ऐका, उदाहरण 2 मिनिटं विसरून जा. पोरांनी बापाला कुत्रही खाऊ दिलं नाही, आईला मारही खाऊ दिला नाही. मग जसं पोरग हुशार होतं तसं नाथ बाबा सांगतात, तुम्ही हुशार हा, भक्तीही करा आणि संसारही करा. संसारी असावे, आसुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. का महाराज सांगतात, संसार करत असताना कसाही करा, परमार्थ त्याला गरज नाही हो. पांढरी खादीची कपडे घातली म्हणजे रामकृष्ण हरी म्हणता येतं असं नाही. फटक्या पड्यात देवाचं नाव घेतलं, देवपट करणं भेटतो, खादीवाल्याला नाही भेटत. बाबा, ही आम्ही पांढरी कपडे घालतो म्हणजे आम्ही भक्ती करतो असं समजू नका. आम्ही भक्ती करत नाही. अरे आम्हाला एक वेळ देव भेटणार नाही, पण साध्या भोळ्या माणसाने पांढऱ्या कपड्यात नाही हो, फटक्या कपड्यात त्याचं नाव घ्या, आमच्या आधी तुम्हाला भेट देईल. का? अरे जीवन व्यतीत केलं माझ्या तुकोबरायांनी पांडुरंग परमात्म्याच्या भजना करता आणि बोट मोडू नाही तसल्या शिव्या दिल्या जिजाबाईंनी. मला सांगा, सगळ्यात पहिल्यांदा दर्शन तुकाराम महाराजा दिलं का जिजाबाईला? हा, मग भक्ती कुणी करायची? साध्या भोळ्या माणसाला देव भेटतो, लय भक्तीचा बाजार मांडायची गरज नाही. का? संसारी असावे, आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. महाराज सांगतात, प्रपंच करावा नेटका, नसू द्यावा फाटका, पण लागू द्यावा चटका परमार्थाचा. ऐका, परमार्थ करायचा, ते संसार करायचा, पण परमार्थ करायचा. मी 84 लक्षणीवरती एक नजर टाकली आणि सुभाषितकारांनी 4 वर्ग पाडले. त्यातला पहिला वर्ग आहे संसार एके संसार, दुसरा वर्ग आहे परमार्थ एके परमार्थ, तिसरा वर्ग आहे संसार करतो परमार्थ करतो, अंतःकरणापासून फक्त आणि फक्त संसारच करतो. चौथा वर्ग आहे परमार्थ करतो संसार करतो, अंतःकरणापासून फक्त आणि फक्त परमार्थच करतो. त्यातला पहिला वर्ग पाहायचा आहे संसार एके संसार. महाराज सांगतात, व्यवहार सर्व हा संसार वाया वेरजार
हरिविन कितीही संसार करा, कितीही माझं माझं म्हणा, कितीही गोळा करा, मग किती गोळा केल्यानंतर सुख भेटतं. पैशावाला माणूस सुखाने मेला असं कोणी दाखवलं का? दाखवलं नाही. नाही मग पैसा सुख देतो का? नाही. पैसा सुख देऊ शकत नाही. पैसा सुख देईल. आणि संसारात माणसाची फक्त वेडी आशा आहे बाबा. संसारात माणसाची वेडी, त्याला वाटतं आज सुख भेटेल, उद्या सुख भेटेल, परवा सुख भेटेल. तू मेला तरी तुला सुट्टी नाही. मेल्यावर सुद्धा सुतुईने बांधून तिरडीवर नेत्या. एवढं आपलं जीवन व्यतीत झालं हो का? आपल्याला फक्त वाटतं आज सुख भेटेल, उद्या सुख भेटेल, आज सुख भेटेल. ही फक्त मनाला लागलेली वेडी आशा आहे. महाराज सांगतात सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. आपल्याला फक्त वाटतं आज भेटेल, उद्या भेटेल. आपल्याला सुख भेटत नाही, फक्त आशा लागली. ती आशा शेवटपर्यंत तुम्हाला सुट्टी देत नाही. आणि मग दुःख पदरात पडल्याशी राहत नाही. मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, एका गावामध्ये 2 गाढवं होती बाबा. गावामध्ये 2 गाढवं होती. कुंभाराला कशाची तरी गरज पडली, त्याने गाढवं एकूण टाकले. एक गाढव सरकशीवाल्याने विकत घेतलं आणि दुसरं गाढव असं घरगुती माणसाने घरच्या कामाकरता विकत घेतलं. ऐका, आशा किती वाईट आहे तुम्हाला सांगतो 2 मिनिटं. एक गाढव काय केलं, सरकशीवाल्याने विकत घेतलं आणि दुसरं गाढव घरगुती माणसाने विकत घेतलं. आता सरकशीवाल्या गाढवाला ज्यांनी विकत घेतलं त्या मालकाची इथं पडेल ती काम करावं लागायचं. त्या बोकांडी खुर्च्या टाकायची, टेबल टाकायची, कापड टाकायची, ने वजन व्हायचा आणि खायला कधी द्यायची कधी नव्हती द्यायची. सरकसवाल्याला नीट आहे का? आज या गावाला, उद्या त्या गावाला, परवा त्या गावाला, रोज एक गाव फिरायची. त्याला नीट खायला मिळत नव्हतं. ती असं मरायला लागल्यासारखं झालं. जी घरगुती गाढव होतं ना ती उगत थोडीशी घरातली कामं करायचं, दणकून लोकांचं उकिरडं खायचं. हे असं भरभक्कम झालं. चुकून जत्रेचा प्रेड निघाला आणि ही दोघं गाढवं जत्रेत फिरता फिरता एकामेकाच्या समोर आली. समोर आल्यावर म्हणले वा 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 गाठ पडली. तुझं कसं काय चाललंय? हे म्हणला माझं कसं काय चाललंय. एकामेकाचं बरं आहे म्हणले. पण जो गाढव तब्येतीने जास्त होता त्याला म्हणला काय रे, आपली एवढ्या दिवसात गाठ पडली, माझ्याकडे बघ म्हणला. गाडेकर महाराजासारखा सदृढ आहे म्हणला. मी सदृढ आहे म्हणला. शिष्टीमाल्या पोरासारखा असा तुडतुडा नाही. महाराजासारखा सदृढ आहे. तू असा एवढा खराब कशामुळे झाला? त्यांनी सांगितलं काय करू म्हणला, मालकाची तर खायला नाही रे, लई काम असतं म्हणला, पडेल ते काम करावं लागतं. दिलं तर कधी मालक खाया देतो, नाही तर खाया देत नाही. एक दिवस उपास करावा लागतो. पण काय करतो म्हणला, राहावं लागतं. ती म्हणला येडा येतो, माझ्यासारखं बघ म्हणला, थोडीच काम आहे. अख्ख्या गावाचा वकिरडा फिरतो, वाटल ती खातो म्हणला. आपण एवढं स्वतंत्र जीवन जगतो, आपल्यासारखं जीवन नाही. बावळट आहे म्हणला. तू कशाला त्या गाढवाची काम करतो म्हणला. काय त्या सरकशीवाल्याकडे काम करण्याची गरज आहे? आताच्या आता सोडून दे, माझ्या संग चल. एका महिन्यात मला तुझं 63 किलो वजन करतो, 50 वर्ष 63 वर जाईन. येतो का? ती म्हणला आलो असतो रे, पण एक अडचण आहे म्हणला. अडचण काय? काय नाही रे म्हणला, सर्कसवाला मालक आहे ना, हां ती कामं सांगतो, खायला देत नाही. ही सगळं खरं आहे. इकडं थोडंसं दुःख एक, पण एक सुखाची गोष्ट आहे. मला आशा लागली. मला कशाची? अरे त्या सर्कसवाल्याला एकुलती एक पोरगी आणि अख्ख्या सर्कसच्या ग्रुपमध्ये तिच्यासारखं सुंदर दिसायला कोणीच नाही. ती काय करती, तारावरती चालती सर्कस करताना आणि खालनं बाप हासूड घेऊन उभा असतो. ते पुरीला सारखा म्हणतो, ए जर तारावर नीट चाल, तारावर चालता चालता जर खाली पडली ना, तुला खोटं सांगत नाही, ह्या गाढवावरच लग्न लावून देईन. गाढव म्हणला मी लई दिवस झालं वाट बघते, तिचा कवा पाय घसरतो ती कवा माझ्या गळ्यात पडती. ती म्हणला तुला ईडी आशा लागली, बावळटा असं वागत्यात म्हणूनच लोक आपल्याला गाढव म्हणतात म्हणला. असं वागत्यात म्हणून लोक गाढव म्हणतात. अरे ती तारवणं पडत नसती आणि तुझ्याबरोबर लग्न होत नसतं, तू असाच कुजून मरशील. आपल्याला काय लागली? संसाराची आशा. आज सुख भेटेल, उद्या सुख भेटेल, परवा सुख भेटेल. आपल्याला सुख भेटणार नाही, फक्त सुखाची आशा आहे. संसाराचा विचार केला. संसाराची व्याख्या आमच्या साधू संतांनी दुःखाची केली. कुठल्या संसाराची व्याख्या संतांनी सुखाची केली का? नाही. महाराजांनी संसाराची व्याख्या काय सांगितली? महाराज सांगतात सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणी एक मुक्ती यज्ञ नाही केला. कितीही संसार करण्याचा प्रयत्न करा, पण संसार कसा आहे? महाराज सांगतात संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोटे, रात्रंदिवस चळमळ. एकदा इंगळी चावली नाही, एकदा काय वाटत नाही, पण लई डंक पडल्यावर भीती वाटते हो. इंचानी एकदा नांगा मारू द्या, माणूस चुळून मोकळा होतो. पण 10-12 इंचू संघ आले ना, जेवढं दुःख होतं तेवढं संसारात होतं बाबा. एवढी डंक खात्यात तरी लोक म्हणतात ती बरी बर का, बडबड करते पण का मला बळकटे, काय जाळायचे तिला, काय घेणं देणं आहे का आपल्याला? महाराज किती जरी झालं, आपल्याला किती बायको बोली तरी सकाळ आपण भाकरी खायला तिथंच आहे ना. आपण चौकात फक्त म्हणतो, आपल्याला काय, आपल्या शब्दापुढं कुणीच जात नाही. आपल्या शब्दापुढं कुणीच जात नाही. एक माणूस असा मिशा तानू लोकांना सांगत होता, भाऊ असं मिशाल ताण द्यायचा. आपल्या घरात आपल्या शब्दाला किंमत आहे. मी बोलायला लागलो, माझी बायको थरथर 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 कापती. लोक म्हणजे काय माणूस आहे बा,
चौकात उभा राहिली आणि बायकोनी नुसतं असं पडद्यात तोंड काढलं आणि त्याला नुसतं असं केलं. असं केल्यावर तो म्हणला 2 मिनिटं बायको काय म्हणते बघून आलो. पडद्याच्या आतमध्ये मला गेल्या म्हणला काय काम आहे, काहीच नाही म्हणली, फक्त या बोटात किती ताकद आहे ती चेक करत होती. ही नवरा ती बायको काय चव राहिली का भाऊ, काही उपयोग नाही का. संसारात फक्त सुख भेटेल असं फक्त म्हणायचं, पैसा सुख देत नाही. मी माझ्या संसारात सुखी आहे असा माणूस मंडपात आहे का हो? कोणी बी उठून उभा राहा, आजचं पाकिट विलास काकाला सांगून मी तुम्हाला देतो. कुणी बी म्हणा महाराज मी माझ्या संसारात सुखी आहे, मला माझ्या संसाराची आता कसलीही कटकट नाही, टेन्शन नाही, मी माझ्या संसारात सुखी आहे असा माणूस मला हुडकून दाखवा. असा माणूस सुखी नाही. कारण संसार कसाही करा संसारात सुख भेटत. बोला ना मोठ्याने, तुम्ही संसार करता ना तुम्ही सगळे, मग संसार कसाही केला तरी संसारात सुख भेटत नाही. मग घरी गेल्यावर कुणीही आजपासून संसार करायचा. आता ही तुम्ही म्हणा हे बी मीच सांगायचं का विठ्ठल. आजपर्यंत कुणीही संसारात सुखी झालेला नाही. संसाराचा विचार केला नुसतं आपल्याला वाटतं आज भेटेल, उद्या भेटेल, परवा भेटेल, संसारात सुख भेटत नाही. किती बी कमवा पण पैशावाला माणूस संसारात सुखी आहे किंवा पैशावाला माणूस जगात सुखी असं कोण म्हणतो? ज्याच्याकडं पैसा आहे बाबा त्याला झोपीच्या गोळ्या खावा लागतात. ज्याच्याकडं पैसा आहे त्याला गोळ्या खाऊन झोप येत नाही. आमचा शेतकरी दारं लावतो आणि बांधाला मुंडकं टेकवतो, 3ऱ्या मिनिटाला डराडर घोरतो. मग मला सांगा खरा संसारात सुखी कोण हो? शेतकरी का पैशावाला? पैसा सुख देतो असं कधीच नाही. जगाचा विचार केला, ऐका, जगात फक्त 2च वर्ग आहेत. जगात फक्त 2च वर्ग आहेत. एक आहे गरीब आणि दुसरा आहे श्रीमंत. ह्याच्या पलीकडे वर्ग आहे का? नाही ना. जगात 2च वर्ग आहेत आपल्याला पाहण्याकरता. एक वर्ग आहे गरीब वर्ग आणि दुसरा वर्ग आहे श्रीमंत वर्ग. मग मला सांगा गरीब श्रीमंतीमध्ये जास्त फरक नाही. 2 मिनिटामध्ये गरीब श्रीमंतीचा फरक सांगून जाईल. गरीब श्रीमंती हा ऊन सावलीचा खेळ आहे. आता आबाळ आले, 4 वाजता परत ऊन पडण्याची शक्यता आहे. सकाळी ऊन पडलं होतं, आता आबाळ आले. मग मला सांगा ऊन सावलीचा खेळ आहे, रात्रंदिवसाचा. आज दिवस आहे, अजून 5-6 तासांनी रात्र होईल, पुन्हा 12-13 तासांनी पुन्हा दिवस उजडणार आहे. रात्री दिवसासारखा ऊन सावली सारखा गरीब आणि श्रीमंतीचा खेळ आहे. गरीब श्रीमंतीमध्ये जास्त फरक नाही. 2 मिनिटामध्ये साध्या सोप्या सरळ भाषेत गरीब आणि श्रीमंतीचा फरक सांगू नाही. ऐका, गरीब माणसाचा विचार केला, गरीब माणूस 2-2 किलोमीटर अन्न मिळवण्याकरता धावत असतो. गरीब माणूस 2-2 किलोमीटर अन्न मिळवण्याकरता धावत असतो. श्रीमंताचा विचार केला, श्रीमंत खाल्ल्याला अन्न जिरवण्याकरता 2 किलोमीटर धावत असतो. हा गरीब श्रीमंती मधला पहिला फरक आहे. दुसरा फरक पाहायचा झाला, गरीब माणसाला लग्न समारंभाला जायचं म्हणलं, अंगावरती घालण्याकरता एकही कपडे चांगले नाही, तो दुःखामध्ये रडतोय. श्रीमंताचा विचार केला, 4 कपाटं भरून कपडे आहेत, ह्याच्यात कुठला ड्रेस घालावा ह्याच्याकरता तो कन्फ्यूज आहे. त्यातला तिसरा फरक आणि शेवटचा फरक सांगून जाईन. गरीब माणसाला भूक लागली, खाण्याकरता काहीच नाही, तो व्याकुळ होऊन दुःखामध्ये रडतोय. हो, गरीब माणसाला भूक लागली, खाण्याकरता काही नाही, तो दुःखामध्ये व्याकुळ होऊन रडतोय. श्रीमंत माणसाच्या टेबलावरती खाण्याकरता भरपूर गोष्टी आहेत, फक्त डॉक्टरनी शुगर आणि बीपी वाढते म्हणून ह्याच्यात काय काय खायला सांगितलं ह्याच्याकरता तो कन्फ्यूज आहे. गरीब आणि श्रीमंत ऊन सावलीचा खेळ आहे बाबा. आज गरिबी आली, उद्या श्रीमंती येणार आहे का? महाराज सांगतात, सुख पाहता जवा पडे, दुःख पर्वता एवढे. सुखाचा क्षण जाता जात नाही, दुःखाचा क्षण पटकन निघून जातो का? नाही, दुःखाचा क्षण जाता जात नाही, सुखाचा क्षण सटकन निघून जातो. ऐका, माणसांच्या नियतीत एवढा बदल होतो. सुखाच्या क्षणाला देव कधीच कोणाला आठवत नाही. सुखाच्या क्षणाला देव कधीच कोणाला आठवत नाही, पण दुःखाच्या क्षणात पहिली भगवंताची आठवण आल्याशी राहत नाही आणि मग हाका मारतो. तहान लागल्यावर आड खांदल्यावर काय उपयोग आहे हो? अजिबात नाही. अरे वेळेला देव बोलावल्यावर देव येडाय का? सहजासहजी देव येत नसतो. गरीब श्रीमंतीमध्ये जास्त फरक नाही. कितीही पैसा कमवा पण पैसा माणसाला सुख देतो असं कोणत्या गाढवाने सांगितलं? पैसा सुख देत नाही. किती बी कमवा दुःखच आहे बाबा. आमच्या एका खेडेगावामध्ये एक 200 रुपये रोजानी कामाला जाणारी बाई रोज 200 रुपये रोजानी लोकांच्या बांधाला कामाला जायची. रविवारचा बाजारचा दिवस, रविवारी सुट्टी घेतली,
पगाराचे पैसे घेतले, बाजारात गेली, बाजार 2 पिशव्या घेतल्या आणि बाजारातनं बाहेर पडणार एवढे शेजारी एक छोटी टपरी होती, टपरीवरती लॉटरीचं तिकीट विकायला होतं. तिने 10 रुपये सुट्टे बॅगीतले काढले आणि दुकानदाराला दिलं, सांगितलं, म्हणली बघू तिकीट लॉटरीचं काढू, म्हणली नशीब लग बाय चान्स लागलं तर लागलं, 10-5 रुपये आपल्याला मिळत्यान. तिने लॉटरीचं तिकीट काढलं घरी गेली. घरी गेल्यावर दुसऱ्या दिवशी एका पोराला सांगितलं, एक काम कर, मी उद्या सकाळी 10 वाजता कामाला जाईन, एवढं लॉटरीचं तिकीट घे, पेपर आल्यानंतर बघ, जर देवाच्या द्याने मला लॉटरी लागली 10-5 रुपये खर्च मिळेल तर माझी गरिबीला जरा बरं होईल. ती बाई कामाला निघून गेली. निघून गेल्यानंतर पेपर आला आणि त्या गावातल्या पोरांनी नंबर बघितला. एवढा त्या बाईचा लक लागला, नशीब एवढं फुललं. पटकरनं बाबा जसं उत्तर बघितलं असं त्या बाईला 10 रुपयामध्ये 10 लाखाची लॉटरी लागली. 10 मिनिटात अख्ख्या गावाला कळालं, ग्रामपंचायतला कळालं, सरपंचाला कळालं. सरपंचानी सभा घेतली. म्हणले आता काय करायचं, 200 रुपये रोजाने कामाला जाणारी बाई, आता ह्या बाईला कोण सांगन की तुला 10 लाखाची लॉटरी लागली. हिला जर सांगायला कोण गेलं आणि आनंदाच्या ह्याच्यात तिला जर काय झालं तर जबाबदार कोण. ग्रामपंचायतचा सदस्य एक जण पुढे आला आणि मला एक काम करा, गावात एखादा मला साधा भोळा कीर्तनकार बघा, कारण कीर्तनकार लोक म्हणले पटवून द्यायला हुशार असतात. कीर्तनकार पटवून द्यायला हुशार असतात. म्हणले महाराज बघा सांगा. एका महाराजाकडे गेले आणि सांगितलं, बाबा ही तिकीट घ्या आणि त्या ताईच्या घरी जा. बोलता बोलता म्हणले, सहज बोलता बोलता तिला सांगा की 10 लाखाची लॉटरी लागली, तुमच्या पद्धतीने कसं करा. बाबा गेले, खुर्ची टाकली, बसले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, चहा पाणी झालं. आणि चहा पाणी झालं, ती बाई तोंडाला बशी लावणार एवढ्यात बाबा म्हणले, होय ताई, उद्या या कधीच म्हणले, नशिबाने जर तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली तर काय करता. एका सेकंदात बशी खाली पडली. ती म्हणली, बाई महाराज, असल्या दुष्काळी परिस्थितीत रोज म्हणली 200 रुपये रोजाने रोज डोकाच्या बांधाला कामाला जाते. असल्या परिस्थितीत जर 10 लाखाची लॉटरी लागली, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते म्हणली, महाराज त्याच्यातले 5 लाख रुपये एका तासात तुमच्या अकाउंटला जमा करते. एका मिनिटात महाराज खलास झाला. कोण म्हणलं पैसे सुख देतं. पैसा सुख देऊ शकत नाही, कितीही कमवा, पैसा सुख देणार नाही. पहिल्या वर्गाचा विचार केला, संसार एके संसार. दुसरा वर्ग नाथबाबांनी सांगितला, परमार्थ एके परमार्थ, ज्याच्यामध्ये जीवन बघता येईल. माझ्या वारकरी संप्रदायाची कळसस्थानी असणारे जगद्गुरु तुकोबाराय, ज्यांचा संसाराचा विचार सोडा पण परमार्थाचा विचार केला ना, शिंक जांभळी खोकला इतुकाची वेळ वाया गेला. अरे जीवनात शिंक आली, जांभळी आली, खोकलाला, एवढाच कुठंतरी वेळ वायाला जाईन. आमच्या जीवनामध्ये असा एक क्षण नाही ज्या क्षणाला आम्ही आमच्या भगवंताचं नाव घेत नाही. हा वर्ग माझ्या तुकोबारायांचा आहे का. अरे रात्रंदिवस फक्त आणि फक्त आता बोलण्याची नाही, त्या देवाविन काय, देवाशिवाय दुसरं काहीच बोलायचं नाही. कधी भंडारा, कधी भामचंद्र, कधी लोगाव, कधी देऊ, कधी आळंदी, जेथे जातो तिथे रात्रंदिवस हातामध्ये टिपड्या विना आणि डोक्यामध्ये फेटा काढायचा. रात्रंदिवस पांडुरंग परमात्म्याचं भजन, रोज एवढी भजन करायचे. भंडारा डोंगरावरती जायचे, एक ठरलेली शिळा होती, त्या शिळेवरती बसायचे आणि भजन करायचे. एके दिवशी महाराष्ट्राचा दांता राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजा पाहिलं, महाराजांची परीक्षा घेण्याचं ठरवलं. महाराज संध्याकाळी घरी गेले. रात्री शिवाजी महाराजांच्या माणसांनी हिरे माणिक मोत्यानं भरलेले, सोन्यानं भरलेले पिशव्या आणल्या आणि शिळेवरती ठेवल्या, निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, ठरल्याप्रमाणे वेळेमध्ये महाराज आले आणि शिळेकडं पाहिलं आणि महाराजांना मनामध्ये दुःख झालं. अरे रे, ह्या शिळाला सोन्या नाण्याचा स्पर्श झाला, ही शिळा बाटली, ही विठाळली, आता हिचा मी स्वीकार करणार नाही. महाराजांनी शिळाला सोडलं, पुढे गेले आणि एका झाडाखाली बसले आणि पांडुरंग परमात्म्याचं गोड भजन केलं. दिवस मावळला आणि घरी निघून गेले. रात्री पुन्हा शिवाजी महाराजांची माणसं आली, सगळं नाणं हिरे सोने माणिक मोती उचललं आणि राजवाड्यामध्ये दिलेले सांगितलं, महाराज तुकाराम महाराजांनी एकही स्पर्श ह्याला हात लावला नाही, केला नाही, एकाही गोष्टीला स्पर्श केला नाही, हे आहे असं आपल्याला महागारी दिलं. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि ठरलेल्या वेळेत महाराज भजनाला आले. आल्यानंतर शिळेकडे पाहिले आणि शिळेकडे पाठ फिरून महाराज पुढे पाऊल टाकणार एवढ्याच शिळेला वाचा फुटली आणि शिळेने हाक दिली, तुकोबाराय थांबा, माझ्या जीवनाचा विचार केला, माझ्या स्वतःच्या शरीराचं सिंहासन केलं हो मी, रात्रंदिवस माझं जीवन तुमच्या करता व्यतीत केलं. अहो रोज माझ्यावरती बसून तुम्ही पांडुरंग परमात्म्याचं भजन करता, गेले 2 दिवस झालं माझा स्वीकार करत नाही, काय झालं असं सांगा. तुकाराम महाराजांनी सांगितलं, बाई तू शिळा होती, तुला वाचा फुटली ग, तू बोलायला लागली का. संतांमध्ये एवढी ताकद आहे. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, पुढी पाषाणाला पाना. अरे देवाचं नाव घेतल्यानंतर पाषाणाला पाना फुटतो, दगडासारख्या माणसाला फुटत नाही, त्याला आपण काहीच करू शकत नाही. काय अरे दगडाला पाना फुटला. महाराजांनी शेला सांगितलं, बाई ऐक ना, तू दगड होती, तुला वाचा फुटली,
तू बोलू लागलीस, पण एक काम कर, तुला सोन्या नाण्याचा विठ्ठा झालास, सोन्या नाण्याचा स्पर्श झाला, आता तुझा स्वीकार मी करणार नाही. शिळा रडू लागली आणि शिळेने हाक मारून सांगितलं, तुकोबाराय थांबा, तुम्हीच आम्हाला संत मंडळी सांगताना वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. सरदेशी शिळा सरकली, इंद्रायणीमध्ये गेली, आंघोळ केली आणि पुन्हा शिळा जाग्यावरती येऊन थांबली. आणि तुकाराम महाराजांना हात जोडले, सांगितलं, बोला आता माझा स्वीकार करता. महाराज सांगतात, का नाही. क्षणार्धामध्ये तुकोबाराय आले आणि शिळेवरती बसून तुकाराम महाराज भजन करू लागले. मला सांगा, तुकाराम महाराजांच्या संगतीला फक्त शिळा आली, तुकाराम महाराजांच्या संगतीला शिळा आली. अरे तुकाराम महाराजांच्या संगतीत दगड आला, दगडाचा उद्धार झाला. ज्ञानोबारायांच्या संगतीत भिंत आली, आज भिंतीचं मंदिर आहे. ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये निर्बुद्ध असणारा रेडा आला, आज आळे फाटेला जुन्नरला रेड्याचं मंदिर आहे. मला सांगा, अरे संतांच्या संगतीमध्ये विचार केला तर किती परिणाम आहे, किती परिणाम आहे. संतांच्या संगतीत दगड आला, आज दगडाचं मंदिर आहे. संतांच्या संगतीत भिंत आली, आज भिंतीचं मंदिर आहे. माझ्या ज्ञानोबारायांच्या संगतीत निर्बुद्ध रेडा आला, आज रेड्याचं मंदिर आहे. अरे जिथं दगडाचं मंदिर होतं, निर्बुद्ध रेड्याचं मंदिर होतं, जिथं भिंतीचं मंदिर होतं संतांच्या संगतीनं, आपण संतांची संगत केली तर आपल्याला देव भेटणार नाही का? भेटल बाबा, आपण संगत करत नाही का? आपल्याला कळतं, पण संगत कुणाची करावी हे कळत नाही हो का? आपण पैशावाल्याच्या महाग धावतो बाबा, पैशावाल्याच्या महाग धावतो. पैशावाला तुम्हाला जवळ करतो, पण जोपर्यंत काम आहे तोपर्यंत काम झालं, एका पायाने लुटून देतो. फक्त आपल्याला कळत नाही का? आपल्याला खरं तर संगत कुणाची करावी हेच कळलं नाही. मी नेहमी कीर्तना सांगत असतो, संगत करायची असेल तर राजाची संगत कधी करू नका. संगत करायची असेल तर राजाची कधी करू नका. अरे राजाची संगत केली ना, कधी आपल्याला चाकर बनवून ठेवेन कळणार सुद्धा नाही. राजाची आपण संगत केली तर कधी चाकर बनून ठेवेन कळणार नाही. अरे माझ्या संतांची संगत करून बघा, कधी देवाची भेट करून देतील हे समजणार सुद्धा नाही, कधी भगवंताची भेट करून देतील हे समजणार नाही. ऐका, संगत करताना जरा संतांची संगत करत जा, चांगल्या संगतीमध्ये राहत जा. संतांच्या संगतीत दगडाचं मंदिर झालं, तुमचा आमचा उद्धार होणार नाही का? निर्बुद्ध रेड्याचा उद्धार झाला, आपला होणार नाही? अरे निर्जीव भिंतीचा उद्धार झाला, आपला होणार नाही का? आपला सुद्धा होईल. फक्त आपल्याला नाथ बाबांनी सांगितलेल्या दुसऱ्या वर्गापणे जीवन जगायचे. कसं? परमार्थ के परमार्थ का? कसं जीवन जगायचं? परमार्थ के परमार्थ. माणसाने सांगत असताना संत सांगतात, संगत करताना संगत राजाची करायची नाही. संगत राजाची केली तर रडावं लागतं, संतांची संगत केली तर देवाची भेट होती बाबा. म्हणून संगतीचा इतका परिणाम चांगला आहे. चांगल्याच्या संगतीत माणसाचं चांगलंच होतं, वाईटाच्या संगतीत वाईटच होतं. सुभाषितकार सांगून गेले, सुसंगती सदा घडो, सुजान वाक्य कानी पडो. सुसंगती सदा घडो, सुजान वाक्य कानी पडो. चांगल्याच्या संगतीत आल्यावरती वाक्य सुद्धा चांगलीच भेटतात. अरे चांगल्याच्या संगतीत आल्या ऐकायला सुद्धा चांगलंच भेटतं. महाराज लोकाच्या कीर्तनकाराच्या माळकऱ्याच्या वारकऱ्याच्या संगतीत आला तर भजनच ऐकायला मिळेल. चोराच्या संगतीत राहिला तो पोरग दरुडाच टाकणार आहे, त्याला शिकवायची गरज नाही. म्हणून काय करा, परमार्थ की परमार्थ हा दुसरा वर्ग आहे. तिसरा जो वर्ग आहे त्या तिसऱ्या वर्गाचं वर्णन करताना नाथ बाबा सांगतात, परमार्थ करतो, प्रपंच करतो, परमार्थ करतो, अंतःकरणापासून फक्त आणि फक्त परमार्थच करतो. आणि ह्याच्यात उदाहरण दिलं माझ्या कबीरदास महाराजांचं. कबीरदास महाराजांना एक मुलगा होता, गोड असा असणारा मुलगा, त्याचं नाव कमाल आहे. त्या कमालाला कबीरदास महाराजांनी गोड अशा प्रकारचे संस्कार केले होते बाबा. कबीरदास महाराज कमालाला सांगतात, कमाला मनुष्य जन्मान मोल रे, मिट्टी में ना खोल रे, अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. कमाला, अरे मनुष्य जन्म अनमोल आहे. 3.5 हाताचा भगवंताने देह दिला, पण कशा करता? महाराज सांगतात, आउट हात का मानव देह, अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. का? खाण्यापिण्याकरता मौज मजा मस्ती करण्याकरता देह दिला नाही. देवाने देह दिला, पण देवे दिला देह बचावण्याचा प्रयत्न करू नको. अरे अनमोल असणारा देह भगवंताने दिला, आपल्यावरती गोड अशा प्रकारचे उपकार भगवंताने केले. तो गोड अशा प्रकारचे भगवंताने आपल्यावरती उपकार केलेत. देवाचे उपकार अगणित असे पांडुरंग परमात्म्याचे आपल्यावरती उपकार आहे. 2 महाराज सांगतात, उपकार भगवंताचे इतके गोड आहेत ना, 2 मिनिटांमध्ये धावते का ते उपकार सांगून जाईन. ऐका, भगवंताचे किती आपल्यावरती असणारे उपकार आहेत. ऐका, जगाचा विचार केला, एक 80 वर्षाचे आजोबा आहेत.
अचानकपणे छातीमध्ये दुखू लागलं. बाबांनी पटकन हॉस्पिटल गाठलं. अनेक प्रकारच्या टेस्ट करून झाल्या. डॉक्टर साहेबांनी रिपोर्ट काढला आणि त्याच्यात उत्तर असं आलं, बाबा तुमच्या हृदयाची एक शिर ब्लॉक आहे. ब्लॉकेज काढण्याकरता एक भलं मोठं ऑपरेशन करायचे. ऑपरेशनचा खर्च 2.5 ते 3 लाख रुपये होईल. 2.5-3 तासाचं ऑपरेशन आहे. बोला काय करू. बाबाची तिन्ही पोरं तिथं हजर होती. बाबाने सांगितलं 10 लाख रुपये गेले तरी चालतील, आमचे बाबा वाचले पाहिजे. फॉर्म भरला. बाबाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. लगेच बाबाचं ऑपरेशन केलं. बाबा आता चांगले झाले. 10 दिवसांनी बाबाला डिस्चार्ज भेटला. बिलाची पावती सुरू झाली. बिलाच्या पावतीवरती बिल लिहिलं 2.5 लाख रुपये. बाबाच्या हातात पावती आली. बाबांनी डोळ्याला चष्मा घातला, पावती वाचू लागले आणि डोळ्यातनं दिशी बाबाच्या पाणी आलं. बाबा रडू लागले. डॉक्टरांनी पाहिलं. 10वा डॉक्टर बाबांकडे बाबांचा हात आला. बाबा हात जोडतो, पाया पडतो, विनंती करतो, रडू नका हो. 2.5 लाख रुपये बिल झालं, मग रडू नका बाबा. तुमच्या हृदयाची एक ब्लॉक होती. ब्लॉकेज काढण्याकरता बाबा मला भलं मोठं ऑपरेशन करावं लागलं. ऑपरेशन क्रिटिकल होतं, महत्वाचं होतं. बाबा 2.5 तास तुमचं हृदय मला सांभाळायचं होतं. बाबा 2.5 तास तुमचं ऑपरेशन केलं, भलं मोठं ऑपरेशन केलं. बाबा आता तुम्ही सुखरूप आहात. बाबा ऑपरेशन भलं मोठं होतं. मोठं ऑपरेशन असल्यामुळं 2.5 तास तुमचं हृदय सांभाळलं. बाबा त्याची 2.5 लाख रुपये मी फी घेतली. आज नसतील तर उद्या द्या, परवा द्या, 15 दिवसांनी द्या, महिन्यानं द्या, 2 महिने द्या, नाही तर बाबा 6 महिन्यांनी द्या. पण 2.5 लाख रुपये बिल झालं म्हणून पाया पडतं बाबा तुमच्या, रडू नका. डॉक्टर साहेबांनी बाबाच्या हात धरून डॉक्टर साहेबाला सांगितलं, डॉक्टर साहेब मी तुमच्या पाया पडतो, मी तुमच्या बिलासाठी रडत नाही. बाबांनी गालावरचे डोळ्यातलं आलेलं पाणी पुसलं आणि डॉक्टरांना बाबांनी काय सांगितलं, हे घरी घेऊन जा. डॉक्टर बाबाला सांगतात, बाबा तुम्ही 2.5 तास रुपये माझं ऑपरेशन केलं, 2.5 लाख रुपये बिल घेतलं, म्हणून 2.5 लाखाची पावती बघून मी रडतच नाही. मग बाबा रडता कशा करता. डॉक्टर साहेब तुम्ही मला सांगितलं माझं ऑपरेशन महत्वाचं होतं, क्रिटिकल होतं, मोठं ऑपरेशन होतं, 2.5 तास ऑपरेशन करण्याकरता लागले. तुम्ही फास्ट पद्धतीनं माझं ऑपरेशन केलं, मी आता सुखरूप आहे. 2.5 तास माझं हृदय सांभाळलं. डॉक्टर साहेब त्याची तुम्ही फी 2.5 लाख रुपये घेतली हो. 2.5 तास माझं हृदय सांभाळलं, त्याची फी तुम्ही 2.5 लाख रुपये घेतली. डॉक्टर साहेब बिलाची पावती आल्यापासून डोक्यात एकच विचार गुणगुण करतोय, 2.5 तास हृदय सांभाळायचे तुम्ही 2.5 लाख रुपये घेतलेत. वयाचा 80 वर्षाचा झालो, जन्माला आल्यापासून 80 वर्ष जगाचा बाप मला सांभाळतोय. एका मिनिटाची फी मागितली नाही. हे भगवंताचे आपल्यावरती असणारे उपकार आहेत. हे देवाचे आपल्यावरती असणारे उपकार आहे. कबीराने कमालावरती गोड प्रकारचे संस्कार केले होते. एके दिवशी पत्र आलं आणि पत्रामध्ये लिहिलं, कबीरदास महाराज आम्ही तीर्थयात्रेला निघालोय, सगळे संत मंडळी तुमच्या घरी येणारे, एक दिवस मुक्काम करणारे, कधी येईल काय होईल ह्याची मात्र कल्पना नाही. कबीरदास महाराज रोज संतांच्या वाटेकडे डोळे लावून बघायचे. एके दिवशी काय झालं, अचानकपणे कबीरदास महाराजांच्या कानावरती गोड प्रकारचा आवाज आला. रामकृष्ण हरी रामकृष्ण ज्ञानोबा तुकोबाचा गजर झाला आणि पाहतात काय, संतांची दिंडी समोर आली. दावत गेले कबीरदास महाराज चरणावरती नतमस्तक झाले. लोटांगण घेतलं का, श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवट. संतांच्या चरणावरती दंडवट घातलं आणि दंडवट घातल्यानंतर संतांना सांगितलं, या तुमचा पाहुणचार करायचा आहे. का पाहुणं घरी येणं सोपं आहे, पण पाहुणचाचा पाहुणचार करणं इतकं सोपं नाही दादा. पहिल्या काळामध्ये विचार केला, पहिल्या गेटवरती पाट्या असायच्या, अतिथी देव भव. आता ती पाटी कुठं हरवली मला माहिती नाही. भाऊ त्याच्या जागेवर दुसरी पाटी आली. पिसाळलेल्या कुत्र्यापासून सावध राहा. आता कुत्रं घरातले का रस्त्यावर बांधलेलं हे अजून आम्हाला बी मेळ लागला नाही. का वेगवेगळ्या प्रवृत्ती पद्धत बदलत गेल्या. व पहिल्या लोक सांगायची साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आता बी लोक म्हणतात, पण पुढचं वाक्य त्यांनी बदलून टाकलं. संत सांगता साधू संत येती घरा, ज्या दिवशी संत आमच्या घरी येतील तोच आमचा दसरा, तीच आमची दिवाळी, ही पहिली लोक म्हणायची. आता लोक म्हणतात साधू संत येती घरा, दार खिडक्या बंद करा, नाही तर घुसत्याल घरात भरा भरा. असली नीती राहिली नाही लोकांची बाबा. का अरे पाहुणा घरी येणं सोपं आहे, पाहुण्याचा पाहुणचार करणं इतकं सोपं नाही. धावले माझे कबीरदास महाराज, लोटांगण घातलं, वंदन केलं, पाहुण्यांना घरात आणलं, बसण्याकरता आसन टाकलं. ऐका, आपल्या घरात पाहुणा आला, वयानं तर तो ज्ञानाने मोठा असेल ना, पाहुण्याला आल्याल्या ग्लासभर पाणी द्यायचं आणि पाहुण्याला नतमस्तक होऊन पाहुण्याचे आशीर्वाद घ्यायचे. कारण पाहुणा हा देवस्वरूप असतो. दंडवट घातलं, वंदन केलं, सांगितलं काय आज्ञा आहे. संतांनी सांगितलं काहीच नको, आज मुक्काम करायचा आहे, पंचपक्वानाचं भोजन तेवढं मिळालं तर बरं होईल. दावत गेले, पत्नीला सांगितलं, ए मग आपल्या घरी संत आलेत, पुरणपोळीचा स्वयंपाक कर. क्षणात पत्नीच्या डोळ्यात अश्रू. का ग, स्वयंपाकाचा कंठाळा म्हणून रडते. अजिबात नाही महाराज,
तुमच्या पुण्याईनं आपल्या घराला संतांचे पाय लागले, माझं घर पुनीत झालं. पण ऐका, संतांच्या येण्याच्या आनंदामध्ये तुम्ही एक गोष्ट विसरून गेला. गेले 4 दिवस झालं आपल्या घरात अन्नाचा कण सुद्धा नाही. मी उपाशी आहे, तुम्ही उपाशी. गेले 4 दिवस झालं आपला कमाल नावाचा पोरगा उपाशी आहे. आपण संतांना काय खायला घालणार? असू दे, ऐका, आता विकत घ्यायला गेलं आपल्याकडं पैसे नाही. उधार मागावं तर वाणी उधार देणार नाही. उष्ण मागावं तर दारात कोणी उभा करत नाही. मग एकच मार्ग, असं भेटत नाही ना, मग चोरीच करायची. संतांच्या सेवेकरता, चांगल्या कामाकरता चोरी केली तर पाप लागणार नाही. निर्णय ठरला. दोघं उंबऱ्याच्या बाहेर पडले. एवढ्यात पूर्ण कमालाला सांगितलं, बाबा धावपळ करायची गरज काय? संत आलेत, मग घरात शिदा नाही, शिदा सामुग्री आणण्याकरता पैसे नाही, वाणी उधार देत नाही, दुसणं द्यायला कोणी उभा करत नाही. आमच्याकडे पैसे नाही, आम्ही ठरवलं चोरी करून आणायची. जोपर्यंत कमाल जिवंत आहे तोपर्यंत आईनं उंबऱ्याच्या बाहेर यायचं नाही. आईला आतमध्ये पाठवलं आणि कबीरदास आणि कमाल वाण्याच्या दुकानात गेले. वाण्याच्या दुकानाला बोगदा पडला. कमाल आत शिरला. पाहिजे एवढा शिदा पिशवीत भरला, बापाच्या हातात दिला आणि सांगितलं, बाबा 2 मिनिटं थांबा. वाणी दिवाणवरती झोपलाय, त्याला जागा करतो. वाणी जागा झाला की पुढचं होणारं संकट टळेल का? गावात जर बातमी पसरली वाण्याचं दुकान फुटलं तर बाबा सकाळपर्यंत साखर सुद्धा शिल्लक राहायची नाही. 2 मिनिटं जातो त्याला उठून येतो. वाण्यापाशी गेला, खांद्यावरती हात ठेवलेला. खांदा गादा गादा हलाला. वाण्याने डोळे उघडले. त्याला वाटलं वाणी जागा झाला. पळत सुटणार, त्या शरीरातनं बोगद्यातनं हृदय बाहेर काढणार. एवढ्यात वाणी मागणं आला आणि पाय धरले. आता वाणी काय करतोय? पाय वडतोय आणि बाप पुढं हात ओढतोय. ओढाओढतीमध्ये कबीराच्या शरीराला त्रास होऊ लागला. कबीराने बाबाला सांगितलं, बाबा हात जोडतो, 4 दिवसाची तुम्ही उपाशी आहेत, तुमचं शरीर जीर्ण झालं, तुमच्या अंगामध्ये आता तारंग उरला नाही. एक काम करा, मला हिथं ठेवण्याचं काम करू नका. शेजारी कोयता पडलाय तो कोयता घ्या आणि निर्दय काजाने माझं मुंडकं कापान घरी घेऊन जा. का? मुंडकं कापलं तर दुकानदाराला कळणार नाही पोरगं कुणाचं आहे. उद्या जर कळालं तर बाबा नाही तो बोबाटा होईल. लोक म्हणतात संत घरी बोलावतात आणि चोऱ्या करून संतांना जेवाय घालतात. नाही ती बोबाटा करण्यापेक्षा एक काम करा, कोयता घ्या आणि मुंडकं तोडा. बापा निर्दय काजाने कोयता घेता मुंडकं तोडलं आणि घरी घेऊन आला. दुकानदाराने आहे असं हृदय वडलं, शरीर वडलं, फक्त धडे. दुकानदाराला वाटलं चोर आली होती, एक जण घावला म्हणून मुंडकं तोडून गेलं. हे घ्या आणि झाडावरती चौकात टांगून ठेवा, आज ना उद्या कधीतरी ओळख पटन. बाप आईपाशी आला आणि सांगितलं, पोटचं लेकरू आहे तुझं, मला माहिती आहे 9 महिन्यानं दिवस उदरामध्ये वाढवलं, पण एक काम कर, मी सांगतो म्हणून ह्याला पांढऱ्या वस्त्रामध्ये गुंडाळून ठेव आणि रडू नको, दुःख करू नको. आपल्या मुलाचं जीवन संतांच्या करता समर्पित झालं. आपल्या मुलाला प्राण द्यावा लागला, पण संतांच्या चरणाकरता त्याचं जीवन सार्थकी झालं. रडू नको, स्वयंपाक कर. स्वयंपाक झाला, संतांचं भोजन झालं आणि भजन झालं. संत झोपी गेले. उद्या सकाळी उठले, काकडा झाला, चहा पाणी झालं, संतांनी परतीचा रस्ता धरला. संत सांगतात, येतो आम्ही आता. ऐका, कबीरदास महाराजांना माहिती होतं, पाहुणा घरी आल्यानंतर पाहुण्याचा पाहुणचार करण्याची पद्धत आहे. का? पाहुणा घरी येणं सोपं आहे, पण चोपदार महाराज पाहुणचार करणं इतकं सोपं नाही. आणि काय काय लोकांचा महाराज लोकांच्या पायावरती विश्वास असतो भाऊ. आता काय मला माहिती नाही, पण असतो विश्वास. पुण्याला नानापेठमध्ये आमचे भोसले म्हणून पाहुणे, आम्ही वारजाला कीर्तनाला गेलतो. 9 ते 11 कीर्तन झालं. त्यांचा फोन आला, महाराज जाता जाता आमच्या घरासमोरून जाणारे 2च मिनिटं या, 70 लाखाचा बंगला बांधला, लागू दे तुमचे पाय आमच्या उंबऱ्याला. म्हणलं आमच्या पायाने आमच्यात पत्रा गळतो, तुमचं स्लॅब गळून पडन कशाला? नाही नाही या म्हणले. महाराज लोकांच्या पायावरती विश्वास असतो. आले, चहा पाणी झालं. आका बंगला आम्हाला 12 वाजता फिरून दाखवला. पाहुण्यांच्या मनात आलं, महाराज वेळात वेळ काढून आले. मग मला सत्कार करण्याकरता शाल आणली, नारळ आणला, मला बुक्का लावला, शाल घातली, नारळ दिला आणि नारळाबरोबर सिस्टीमवाले दादा 500 रुपयाची नोट दिली. या 6 महिने झालं त्याला दुकानदार बी घेत नाही, पंपावाला बी घेत नाही. म्हणजे जी चालत नाही, खपत नाही, ती महाराजाला. अशी लोकांची नियत आहे. पाहुणा घरी येणं सोपं आहे, पाहुणचार करणं अवघड आहे. महाराजांना माहीत होतं, पाहुणा आला 2 पावलं आणाय जायचं आणि निघाला की 2 पावलं सोडाय जायचं. चौकापर्यंत महाराज त्यांच्यासोबत गेले. रामकृष्ण हरी नावाचा जप झाला, आवाज आला. धड फक्त होतं, शिर नव्हतं. पण शिर नसणाऱ्या धडानं आवाज ऐकून दोन्ही हाताने टाळ्या वाजवल्या. जाग्यावर वारकरी थांबले आणि कबीरदास महाराजांना म्हणले, महाराज कुणाचा मुलगा असेल वा? अहो त्याला शिर नाही, फक्त धडे. आमच्या मुखातलं भजन ऐकलं, टाळ्या वाजवल्या. कुठेतरी वारकरी संप्रदायाच्या महान संतांचा हा मुलगा आहे. एवढ्यात कबीरदासाच्या डोळ्यात पाणी. तुमच्या डोळ्यात पाणी येण्याचं कारण झालेली कहाणी सांगितली. माफ करा महाराज, दुसरा तिसरा नाही, माझाच मुलगा आहे कमाल.
झालेली कहाणी सांगितली. कुठे मुलाचं शिर, घरी ये. पुन्हा संतांनी दिंडी वळवली आणि घरी आले. पाहिलं तर आई स्वतःच्या मुलाचं शिर घेऊन ओक्साबोक्षी रडत होती. ताईला सांगितलं, ताई रडू नका, द्या ते शिर आमच्याकडं. शिर उचललं, पुन्हा चौकात आले, टांगलेला देह खाली उतरवला आणि ते देहावरती संतांनी आहे असं शिर फक्त ठेवलं. एका क्षणात कमाल जिवंत झाला. महाराज सांगतात, नामामुने त्यांचा जन्म सफल झाला. वंश उद्धरीला कबीराचा. हा झाला तिसरा वर्ग. ह्यातला चौथा वर्ग आहे संसार करतो, प्रपंच करतो, अंतःकरणापासून फक्त आणि फक्त संसारच करतो. आणि अशा वर्गामध्ये साधू संतांनी तुमची आमची गणना केली आणि तुम्ही आम्ही ह्या मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्यानंतर राहायचं कसं हा प्रश्न साधकाला पडला. आणि प्रश्न घेऊन साधक आता नाथबाबांकडे गेले आणि नाथबाबाला हात जोडून सांगितलं, नाथबाबा आम्ही मृत्यूलोकामध्ये जन्माला आलो, पण जन्माला आल्यावर इहलोकीचा प्रवास संपेपर्यंत जगलं जातं ते जीवन, ते आयुष्य, त्या आयुष्यामध्ये राहायचं कसं एवढं आम्हाला सांगा. महाराज सांगतात, तेच मी सांगतो. अभंगाचं प्रथम तैसे असावे संसारी जोवरे प्राचीनाची दोरी. फुलं वाटून घ्या. 5 ते 10 मिनिटामध्ये पुष्पवृष्टी करायची. फक्त न बोलता पुष्प वाटून घ्या. नाथबाबा अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात की एखादा वस्तूकर आहे, वाट सुरू आहे, आल्यानंतर किती दिवस राहायचं आणि कुठल्या दिवशी निघून जायचं हे आपल्या हातामध्ये नाही. म्हणून काय करा, एखादा वस्तीकर आहे, वाट सुरू आहे, त्याप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करा. जर समजलं नसेल तर अभंगाच्या 3ऱ्या चरणातही महाराजांनी सांगितलं वस्तीकरपणे राहण्याचा प्रयत्न करा. आणि ह्या जीवन जगत असताना काही करायचं, काहीच करू नका. फक्त जीवनामध्ये काय करा तर विश्वाचा मालक 28 झालं विठेवरती विश्वाचा बाप उभा आहे. त्या पंढरीशपणाचा पांडुरंगाला फक्त 2 मिनिटं तुम्ही शरण जा. काय करा, शरण एका जनार्दन. परिणाम काय होईल महाराज सांगतात, तैसे असता भय कवन, ऐसे असावे संसारी जोवरे प्राचीनाची दोरी. विठ्ठल. बापू जाधव बाबांच्या प्रथम वर्ष श्रद्धानिमित्त पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेला हा 1 दिवसीय नामयज्ञ कीर्तन सोहळा महाराज सांगतात, पिंडपदावरी दिला पुलिया करी. माझे झाले गायावर जे पिटले पितरांचरून, पितरांच्या ऋणामधून मुक्त होण्याकरता ह्या परिवारानं आयोजित केला आजचा एक कीर्तन सोहळा आहे. बाप नावाचं गोड व्यक्तिमत्व तुमच्या आमच्यामधून निघून गेलं. बाप निघून गेल्यानंतर किंमत कळते, आहे तोपर्यंत किंमत कळत नाही. महाराज सांगतात, तो कोणसी चीज है दुनिया में नहीं मिलती, सब कुछ मिलता है यहाँ लेकिन माँ बाप नहीं मिलती. जगाच्या बाजारात सगळं काही विकत भेटेल, विकत भेटत नाही ते बापाचं असता निस्वार्थीपणे प्रेम करणारी आई. ह्याच्यानंतर जगात दुसरं काहीच भेटत नाही. सगळं विकत भेटल बाबा. कुठलीही गोष्ट आता विकत भेटण्याकरता शिल्लक राहिलीच नाही. सगळं विकत भेटतं, फक्त आई आणि वडिलांचं प्रेम विकत भेटू शकत नाही. म्हणून ऐका, जगाच्या बाजारात विचार केला तर जगामध्ये फक्त जिवंत देव 2च आहेत. भगवंताला प्रत्येकाच्या घरी जाणं शक्य नव्हतं बाबा. भगवंताला प्रत्येकाच्या घरी जाणं शक्य नव्हतं. देवाला प्रत्येकाच्या घरी जाणं शक्य नव्हतं. म्हणून त्याने एक सगुण साकाराला रूप आणलं. त्या रूपाचं नाव आहे आई आणि त्या रूपाचं नाव आहे बाप. ये तो सच है की भगवान है, धरती पे रूप माँ बाप का इस भगवंत पहचान है. ऐका, धरतीवरती आई बापाचं रूप हे भगवंताचं रूप हे कधी विसरू नका. जोपर्यंत आहे तोपर्यंत सांभाळ करा. आजपर्यंत बापाची किंमत कुणाला कळली नाही. अरे देवकीचं यशोदेचं कौतुक जरूर करावं. माझ्या पोटचा गोळा वाचला पाहिजे ह्याच्याकरता स्वतःचा प्राण मुठीत घेतला आणि सुखरूप गोकुळात पोचवणाऱ्या श्रीकृष्णाला पोचवणारा वसुदेव राजा महाराष्ट्रानं पाहिला नाही. महाराज सांगतात, कधी कळणारे आपल्या महाराष्ट्राला बाप. 32 मन सोन्याचे सिंहासन बसण्याकरताय बाबा. 32 मन सोन्याचं सिंहासन बसण्याकरताय. रयतेचा जाणता राजा झाला, सोन्याचा मुकुट डोक्यावरती आला. अरे सगळा सुख सोहळा पाहिला आणि शिवबाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. मासाहेबांनी कडाडल्या, शिवबा रडण्याकरता नाही लढण्याकरता तुम्हाला सिंहासनावरती बसवलं. डोळ्यात आसरू येण्याचं कारण का? शिवबाने आईसाहेबाला सांगितलं, आईसाहेब अहो रयतेचा जाणता राजा झालो, 32 मन सोन्याचं सिंहासन बसण्याकरताय, सोन्याचा मुकुट डोक्यावरती आला. पण या रयतेचा जाणता राजाचा आज ही सगळं सोहळा पाहण्याकरता तुमच्या कपाळाचं कुंकू जिवंत असतं. माझा बाप जिवंत असता तुम्हाला जास्त आनंद झाला असता. त्याला म्हणायचं बाप का? अरे पुत्रयोगामध्ये राम 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 करत 4-5 वर्ष रडणारी कौशल्य अख्ख्या जगानं पाहिली बाबा. का
पुत्राच्या योगामध्ये 14 वर्षे कौशल्य रडली, अख्ख्या जगानं पाहिली. पण राम वनवासाला गेल्या 6व्या दिवशी राम नावाचा जप करून स्वतःचा प्राणत्याग करणारा दशरथ राजा महाराष्ट्राने पाहिला नाही. महाराज सांगतात, कधी कळणारे आपल्या महाराष्ट्राला बाप? अजून कळाला नाही. अरे महाराष्ट्राला जर आईबापाची किंमत कळली असती, लातूर सारख्या जिल्ह्यामध्ये जिवंतपणे प्लॉट नावाव करून देत नाही म्हणून आईबापाच्या नारळ पाण्यामध्ये विष घालून मुलाने आईबापाला जीवे मारण्याचा प्रयत्न कधी केला नसता. आपल्या महाराष्ट्राला जर आईबापाची किंमत कळली असती ना दादा, कर्जत तालुक्यामध्ये जिवंतपणे आईच्या डोक्यात कोयता घालून आईच्या डोक्याचे 2 भाग मुलांनी केले नसते. आपल्या महाराष्ट्राला जर किंमत कळली असती तर नगर जिल्ह्यामध्ये जिवंतपणे एका माणसानं आईला मशानमध्ये नेऊन ठेवलं नसतं. का? आपल्या महाराष्ट्राला आईबापाची किंमत कळली नाही का? अजून वृद्धाश्रमाची बांधकामं वाढतात. ह्याचा अर्थ महाराष्ट्राला आईबाप कळले नाही बाबा. नाही कळाला बाप. बापाची व्याख्या साधी आहे. लोकांना वाटतं चिडतो, रागवतो, हानमार करतो, खावतो, ओरडतो. अरे एवढं सगळं करणारा बापच आहे. अरे मी सगळं जग बघितलं तरी चालेल, पण मी जी पाहिलं नाही ते माझ्या मुलानं बघावं ह्याच्याकरता स्वतःच्या खांद्यावरती आपल्याला घेतो आणि जगात ती सगळ्यात दूरची गोष्ट दाखवतो, त्याला बाप म्हणायचं. अशा बापाला कधीतरी समजून घ्या. अरे रागवतो, ओरडतो, खावतो म्हणून तो बाप आहे. ऐका, ओरडेल तुम्हाला, रागवेल, खावळेल, चिडेल, पण तुमच्या चांगल्या करता चिडतो बाबा. त्याच्यासारखं प्रेम करण्यासारखं दुसरं कुणीच नाही. का? महाराज सांगतात, फणसाच्या अंगी काटे मात्र आत अमृताचे साठे. बाप म्हणजे फणस आहे बाबा. बाप म्हणजे नारळ आहे, कवट कणक आहे, पण आत फोडलं तर गोड पाणी. ते पाणी कधीतरी चाकून बघण्याचा प्रयत्न करा. त्या बापाला कधीतरी जवळ घ्या आणि 2 मिनिटं बापाला एकदा प्रेमाने मिठी मारा आणि बापाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. जगात बाप नावाची गोष्ट कळून जाईल तुम्हाला. अरे बाप हाणण्याकरता, मानण्याकरता, बोलण्याकरता, चिडचिड करण्याकरताच बाप जन्माला आला. एवढीच फक्त संकल्पना आपल्या मुलांच्या मनामध्ये सांगितली झाली आहे. का? आईनं सांगावं, हे करू नको बाप मारेल, ते करू नको बाबा मारेल, तिथं जाऊ नको बाबा मारेल, अभ्यास कर बाबा मारेल, उन्हात खेळू नको बाबा मारेल, सावलीला खेळ बाबा मारेल. अरे बाबा मारेल मारेल मारेल, एवढं मारेल मारेल कळालं ना. बापाच्या वाट्याला वाटतं माझा बाप फक्त मारण्याकरता जन्माला आला का काय? एवढं मुलांच्या डोक्यात आईनं भरवलं. ऐका, दिसण्याकरता बाप कठोरच दिसतो, पण नारळाच्या पाण्यात इतका गोड आहे. फणसाच्या अंगी काठे मात्र आत अमृताचे साठे. कधीतरी अमृत चकण्याचा प्रयत्न करा. कधीतरी त्या बापाला सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करा. अरे हाडाची काढ करणारा बाप आहे, जीवाचं रान करणारा बाप आहे. अरे रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून लोकांच्या शेतात काबाड कष्ट करणारा बाप आहे. पै पैसा गोळा करणारा तुमचा बाप आहे. त्या बापाला कधीतरी समजून घेण्याचा प्रयत्न करा. अरे काबाड कष्ट करतो तुमच्या करता, पैसा करता, रोज लोकांची उमरे झिजवतो. अरे हाडाची काढ करून फाटक्या वस्त्रामध्ये लोकांचा संसार करण्याचा प्रयत्न करतो आणि एक एक पैसा गोळा करून शिक्षण करतो आणि पोरांना मनी ऑर्डरनी पैसे पाठवतो. आणि त्याच बापाच्या पैशावरती आता नादान जन्माला आलेली मुलं पबमध्ये जाऊन पार्ट्या करतात. अरे अशी मुलं जन्माला येण्यापेक्षा ती आई वांज राहिलेली बरी. तुकोबाऱ्या सांगतात, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झंडा, कन्या तरी आईसी देई, मीरा जैसी मुक्ताबाई. देवा द्यायचाय तरी एक दे. माझ्या ज्ञानोबाऱ्यांसारखा 22व्या वर्षी विश्वाची आई झाला. द्यायचा ते एक दे. माझ्या तुकोबाऱ्यांसारखा 42 वर्षी जगाचा जगद्गुरु झाला. देवा द्यायचाय तरी एक दे. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखा अरे कमी कालावधीमध्ये रयतेचा जाणता राजा, आईच्या सप्तेकरता ज्यांनी स्वराज्य निर्मिती केली ना, असा एकच दे माझ्या शिवाजी महाराजांसारखा. अरे लय पुरं देण्याची गरज नाही देवा. द्यायचे असतील तर मुली मोजकेच दे. कन्या तरी आईसी देई, मीरा जैसी मुक्ताबाई. द्यायची तर संत सकूसारखी, मीराबाई सारखी, शबरी मातेसारखी, बहिणाबाई सारखी मुलगी जन्माला घाल देवा. अरे स्वतःच्या तोंडाला रुमाल बांधून दुसऱ्याच्या गाडीवर बसून पळून जाणाऱ्या मुली जन्माला घातल्यापेक्षा देवा ती आई वांज राहिलेली बरी रे. का? मुलं जन्माला आल्यानंतरनं आई बापाला रडण्याची वेळ आली ना, ह्याच्यासारखं दुःख जगात दुसरं कुठलं नाही बघा. मुलं जन्माला आल्यावर रडण्याची वेळ आली, तुला जगात दुसरं दुःख कुठलंच नाही. एक वेळेस मुलं जन्माला आली नाही म्हणून रडण्यामध्ये मजा आहे, पण मुलं जन्माला येऊन जर आम्हाला संभवत नसतील ना,
असं रडण्यामध्ये भयान दुःख आहे. आणि त्यावेळेस माणसाला वाटतं देवा आम्ही ह्यांना जन्माला घालून चूक केली का रे. अरे आपल्या वागण्यामुळं आपल्या आई बापाला स्वतःचा देहत्याग करण्याची जर वेळ आता असेल तर अशी नादान मुलं अशी अवलाद जन्माला नको देवा. अशी मुलं नाहीत पाहिजे. अरे 4 मुलांचा सांभाळ आई बाप गरीब अवस्थेत एका खोलीमध्ये करतात, पण त्या 4 मुलांच्या 4 बंगल्यात आई बापाला झोपण्याकरता एक खोली भेटत नाही. ही आज आई वडिलांची शोकांतिका झाली बाबा. का 2 मिनिटं मुलगा बापाशी बोलत नाही. आज मांडपात कितीतरी लोक अशी निघतील, महिना झालं जन्मदात्या बापाशी बोलत नाही. अजून कितीही निघतील, अजूनही अशा महिला मंडपात आहेत. 2-2 वर्ष झालं जन्मदात्याला बावऱ्याच्या आईशी आपल्या सासूशी बोलत नाहीत. अशाही महिला अजून मंडपात आहेत ना. का अरे आई बापाला सांभाळत नाही म्हणून आपण ह्यांना दोष देतो, पण महिलांचं सुद्धा कुठंतरी काम आहे. आपण आपल्या मुलांवरती चांगल्या प्रकारचे संस्कार केले, आपल्याला सुद्धा महाराज त्याची फळ चांगलीच भेटतील. तुकोबाऱ्यास सांगतात की महाराजांनी सांगितलं पुत्र व्हावा ऐसा गुंडा, द्यायचंय तर चांगला जन्माला घाल. वळण लावायचंय तर चांगलंच लावायचं. महाराज सांगतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. चांगलं बीज पेरलं तर चांगलं झाड येतं, वळण चांगलं लावलं तर चांगल्यालाच येतं. आपण आपल्या वयस्कर म्हाताऱ्या आई बापाचा घरामध्ये जर छेड केला, हा सगळा केलेला छेड आपला मुलगा बघतो आणि 40 वर्षांनी हीच आपल्याला फेरायला येतं. जैशी करणी तैसी भरणी, ही तैशी शब्द पाहायचा आणि कार्यक्रमाचा समारोप करायचा. 2 मिनिटामध्ये सांगन जैशी करणी वैसी भरणी. जसं कराल असंच फेडावं लागतं. घरात बापाचं पटत नाही म्हणून बाप उचलानं आश्रमात ठेवला. सुट्टीच्या दिवशी जायचा आणि भेटायला जायचा, तरी बायकोचं समाधान झालं नाही. एके दिवशी बायकोने तक्रार चालू केली, ऐका आठवड्यातनं एकच सुट्टी भेटते रविवार, ती बी तुमच्या बापाला भेटायला जावं लागतं. आपल्याला थोडं सुद्धा कुठं वेळ भेटत नाही, बाहेर जायला नाही, गावाला जायला नाही. एक काम करा, हिथं होतं म्हातारा कसकशी कटकट मिठवली, तिकडं लावलं, तिकडं सुद्धा भेटायला जावं लागतं. एक काम करा, कायमचं म्हाताऱ्याची तोंडच बंद होईल अशी काहीतरी गोष्ट करा. तो म्हणला मला काय कळत नाही. म्हणली मी सांगते ऐका. म्हातारा म्हणजे लांब कुठं तरी न्या आणि त्याचा काट्याने काढा काटून टाका. बापाला मारून टाकण्याचा निर्णय पत्नीनं नवऱ्याच्या मनात भरवला आणि पती तयार झाला. तयार झाल्यानंतर घरी गेला. घरी गेल्यानंतर गाडी घेतली आणि आश्रमात गेला. बापाला गाडीवर बसवलं आणि घरी आणलं. बापाला वाटलं बरं झालं, पोराला दुर्बुद्धी सुचली का काय, चांगली बुद्धी आली. त्याला वाटलं मला घरी आणलं सांभाळतो काय बाबा, आजच्या दिवस इथं राहा, मग उद्या बाबा आपल्याला काशीला जायचे. अरे वा, हो काशीला जायचंय बाबा. अहो मला एक जणांनी सांगितलं एकट्याने काशीला जायचं नाही, आईबाप जिवंत असले तर आईला किंवा बापाला घेऊन जायचं. माझी आई नाही बाबा, तुम्ही जिवंत आहे, तुम्हालाच काशीला घेऊन जायचं तर पुण्य भेटेल. उद्या सकाळी ठरलं, बापाला घेतलं काशीला गेला. गेल्यानंतर काशीला आंघोळ करायला गेला. आंघोळ करायला गेल्यानंतर बापाच्या हाताला धरलं, पाण्यामध्ये नेलं आणि बाबाला सांगितलं बाबा मला एका शहाण्या माणसानं सांगितले स्वतःच्या बापाला गंगेमध्ये ने आणि स्वतःच्या हाताने चोळून मोडून बापाला आंघोळ घालायची. बाबा चला मी तुम्हाला आंघोळ घालतो म्हणून पुढं गुडघ्या इतकं पाणी, कमरे इतकं पाणी, बिंबी इतकं पाणी, छाती इतकं पाणी, नाका तोंडापर्यंत नरडे इतकं पाणी आलं. आणि मग बापाने सांगितलं बाळा बास की अजून पुढं कुठं जायचं. बाबा झालं म्हणला 2च मिनिटं थोडंसं पुढं चला म्हणजे आपली आंघोळ होईल. नाका तोंडापर्यंत पाणी जातंय तिथपर्यंत बापाला नेलं. तिकडं तिकडं बघितलं, दोन्ही हाताने बापाचा खांदा दाबला आणि बापाला पाण्यामध्ये बुडून मारण्याचा प्रयत्न केला. बापाने जुनं खाल्लं होतं, बापाने पोराला मुरगाळला आणि बापवर उभा राहिला. आणि पोराने सांगितलं बाबा काय हो, त्यांनी सांगितलं मारण्याकरता मला हिथं आणलं होतं. हो बाबा तुमची कायमची कटकट मिटवायची असा आमच्या घरात निर्णय झाला. गावात मारला असतं तर चर्चा झाली असती, हिथं मारला ना तुम्हाला मोक्ष भेटेल. गावात मोठं वर्ष श्राद्ध घालेन मी, आमच्या बापाला मोक्ष भेटला, मारा. बाप म्हणतो देवा ही दिवस उगवण्यापेक्षा आश्रमातच मला उचलून नेलं असतं तर लय बरं झालं असतं. कशाला इथपर्यंत आणलं. बरं तुला मारायचे ना मार, मी नाही म्हणत नाही, पण हिथं नको मारू. मग थोडंसं पुढं चल तिथं मार. बापाला सांगितलं पोरगा मला हिथं तरी कुठंतरी मरायचंय, मरा. म्हणला नाही हिथं मारणार नाही, दुसरीकडे कुठं बी मरतो. थोडं पुढं करत करी कमरे इतक्या पाण्यात आणलं आणि बाप उभा राहिला आणि हात जोडून डोळे बंद केले. सांगितलं आता मला बुडव आणि मार. पोरगा मला मारतो. एका प्रश्नाचं उत्तर द्या बाबा, मी मगाशी तुम्हाला आत पाण्यात नेलतं, तिथं बुडावलं असतं तिथं बी मारणार आहे आणि हिथं बुडावणं होतं हिथं बी मारणार आहे. मग तिथं मारला असताना हिथं बी मारणार आहे, तिथं न मारता हिथं आलं. ह्याचं कारण बापाने दिलेलं उत्तर फक्त घरी घेऊन जा. मला एवढंच सांगायचं शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, जैसी करणी वैसी भरणी. जसं कराल असं फेडावं लागतं. बापाने सांगितलं बाळा तिथं मी मारणार होतो आणि हिथं मी मारणार आहे, फक्त कारण एवढंच आहे तिथं मारू नको. मी का म्हणलो, कारण 40 वर्षापूर्वी मी माझा जन्मदाता बाप तिथं आणून बुडून मारला होता.
म्हणून तिथं नको मारू, तिथं मारलं की मला त्याचं ध्यान होतं, हिथं ये आणि कायमचा संपून टाक. अरे आपण जसं वागतो अशीच आपल्या घरातली पिढी शिकते. म्हणून समजून उमजून घेण्याचा प्रयत्न त्या बापाला कुठंतरी करा. बोलण्याकरता भरपूर आहे, आपल्याला घड्याळ थांबण्याकरता तयार नाही बाबा. ऐका, जाता जाता एक वाक्य सांगून जाईन, 2 मिनिटं ऐका. त्या बापाचा संवाद करण्याचा कधीतरी प्रयत्न करा. 2 मिनिटाचा संवाद माणसाचं जीवन पलटून जातो बाबा. एक 4 वर्षाची मुलगी शाळेमध्ये गेली. शिक्षकांनी सांगितलं 2 फ्रेंडशिप बँड आणा. फ्रेंडशिप बँड आणले आणि शाळेत गेली. सांगितलं एक फ्रेंडशिप बँड घ्या, आपल्या जवळच्या घरातल्या व्यक्तीला बांधायचा आणि त्याला सांगायचं एक बँड घे, तुझं ज्याच्यावरती जास्त प्रेम आहे त्याला बांध. शाळा सुटली, तिच्या पुरीचा बाप बँकेत कामाला होता. बँकेत कामाला असल्या कारणानं मुलगी बँकेत गेली. बँकेत गेल्यानंतर बापाची वाट बघत खुर्चीवरती बसली. इकडून तिकडून वेळ जात नव्हता. बाबाची सुट्टी काय होत नव्हती. तो वॉचमन जो होता सारखा येरजाऱ्या घालायचा. मुलीच्या लक्षात आलं बापावरती तर माझं प्रेम आहे, ह्याच्यात वादच नाही, पण हे जे अंकल आहेत ना, हे वॉचमन काका माझ्यावरती मनापासून प्रेम करतात. बापाला बांधण्यापेक्षा ह्यांनाच ब्रँड बांधला तर काय हरकत आहे. तिनं काकाला थांबवलं, सांगितलं काका 2 मिनिटं थांबा, एक काम आहे. खिशातला ब्रँड काढला, त्या वॉचमनच्या हाताला बांधला आणि सांगितलं हा एक ब्रँड घ्या दुसरा, आणि तुम्ही जीवन जगताना तुमचं जास्त जगात सगळ्यावर जास्त कुठल्या माणसावर प्रेम आहे त्याच माणसाला न्यायचं, हा ब्रँड बांधायचा. बाप घरी गेला. घरी गेल्यानंतर बँक सुटली. बँक सुटल्यावरती बूट काढला. त्या घरात बाळ्या नावाचं 28 वर्षाचं पोरगं शिक्षण घेऊन काम नव्हतं करत, नुसतं घरात वरडत बसायचं. सकाळ संध्याकाळ बाप लेकाची भांडणं व्हायची, सकाळ संध्याकाळ भांडणं व्हायची. बापाने बूट काढला आणि घरात जाताना सांगितलं ए बाळ्या बाहेर ये म्हणला लवकर. बाळ्याने विचार केला, हातपाय आपटले, म्हणला चला. आलं म्हणला खरखर केंद्र. आता सकाळी कामाला जाऊस तर म्हणला वट करणार, जाऊ दे मोरदे म्हणला. आजचे दिवस काय बोलणं खायचे ते खायचं, रोजची सवय लागून गेली. आई धावत आली, काय झालं मला माहिती नाही, पाण्याचा ग्लास खाली ठेव, बाळ्याला बोलो. बाळ्या म्हणून बाळ्याला हाक मारली. बाळ्या पुन्हा येऊन उभा राहिला आणि खाली मान घातली. सांगितलं बोला काय काम आहे. बाळ्याला सांगितलं काम काहीच नाही, तुझा उजवा हात पुढं कर. बाळ्याने असा उजवा हात पुढं केला. बापाने खिशाचा ब्रँड काढला आणि स्वतःच्या मुलाच्या हाताला बांधला. आईला काय कळलं नाही, बाळ्याला काय कळलं नाही. बापाच्या डोळ्यात अश्रू आले. आईनं सांगितलं काय झालं, एवढं चिडण्याचं कारण का आणि लगेच रडण्याचं कारण का. बापाने सांगितलं काही नाही ग, शाळेत चिमुरडी मुलगी आली आणि तिने हा फ्रेंडशिप बांधला आहे. आणि तिने सांगितलं तुम्ही जीवन जगताना ज्याच्यावरती मनापासून प्रेम करता अशाच व्यक्तीला ब्रँड बांधा. आता तू सांग, ह्या गाबड्याशिवाय मी दुसरं जगात कुणावर जास्त प्रेम करेन का. एका मिनिटात बापाचं पाय पोराने धरलं आणि बापाला सांगितलं बाबा फक्त 2 मिनिटं झालं, 2 मिनिटं. बरोबर 9 वाजता मी मित्राच्या दुकानात विषाची बाटली आणली होती बाबा, मी विष पिऊन झोपणार होतो. 2 मिनिटं उशिरा आले असते तर मी प्राण गमावला असता. 2च मिनिटं संवाद केला मुलाचा आणि बापाचं, मुलाचं आयुष्य बदलून गेलं. म्हणून ऐका, त्या बापाला समजून घेण्याचा प्रयत्न करा, त्या बापाला कुठेतरी समजण्याचा प्रयत्न करा. 2 मिनिटं ऐका, फक्त मोबाईलची दुनिया आहे. आता एकाचाही खिसा खाली नाही ज्याच्या खिशात मोबाईल नाही. मोबाईलची दुनिया आहे ना. मग 2 मिनिटं बापावरचं प्रेम व्यक्त करायचं असेल तर 2 मिनिटं जा आणि बापाच्या खांद्यावरती हात टाका आणि आपल्या खिशातला मोबाईल काढा, त्याचा सेल्फीचा कॅमेरा चालू करा आणि बापाच्या खांद्यावर हात टाकून फक्त सेल्फी काढा. तुमच्या व्हॉट्सअप, इन्स्टा, फेसबुकच्या स्टेटसचा फक्त उयतू बाबा म्हणून ठेवा. ज्याच्याकरता ठेवला तो बाप बघण्याकरता जिवंत आहे. मेल्यानंतर तुम्ही स्टेटस ठेवता ह्याच्यात नवल नाही, अख्खं जग ठेवतो मिशू बाबाचा. ज्याच्याकरता ठेवला तो बाप जिवंत नसतो. म्हणून ऐका, जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत सांभाळण्याचा प्रयत्न करा. ह्या जाधव परिवारामधून जो बाप निघून गेला त्या बापाच्या आत्म्याला चिरशांती लाभावी एवढीच पांडुरंगाची प्रार्थना, दुसरं काहीच नाही. तुमच्या जवळचे थोडे थोडे पुष्प घ्यायचे आणि बाबांच्या प्रतिमेत समर्पित करून बाबांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी एवढाच पांडुरंगाची प्रार्थना करायची. जाता जाता एवढं सांगावंसं वाटतं, नाहीच भगवंताची सेवा कधी घडली नाही, तुमच्या जीवनामध्ये कधी वारी घडली नाही, तुमच्या जीवनामध्ये कधी वारी घडली तर आई बापाची सेवा करा. ऐका, नाही तुमच्या जीवनामध्ये कधी वारी घडली आई बापाची सेवा करा. अरे कधीतरी तो पंढरीचा पांडुरंग येऊन तुमच्या घराची पंढरी होईन. फक्त तुम्ही पुंडलिकासारखी भक्ती करा दादा, तुम्ही फक्त पुंडलिकासारखी भक्ती करा. जाता जाता एक वाक्य सांगून जाईन, ओ कौन सी चीज है दुनिया में नहीं मिलती, सब कुछ मिलता है यहाँ लेकिन माँ बाप नहीं मिलती. रात्री फेसबुकवरती एक वाक्य ऐकलं, ते वाक्य ऐका आणि कार्यक्रमाचा समारोप. त्या वाक्याचा अर्थ असा आहे, एका मुलीनं मुलाला प्रश्न केला, दादा आई वडिलांना सांभाळण्याविषयी तुझं काय म्हणणं आहे. मुलाने सांगितलं तू बोल, तुला काय वाटतं. मुलीने सांगितलं मला वाटतं भारत सरकारने आई बापाला सांभाळायचा अधिकार जर मुलींना दिला असता, मला नाही वाटत महाराष्ट्रात कुठं वृद्धाश्रम पाहायला भेटला असता.
मुलगी सांगती, दादा भारत सरकारने आई बापाला सांभाळायचा अधिकार जर मुलींना दिला असता, मला नाही वाटत महाराष्ट्रात कुठं वृद्धाश्रम पाहायला भेटला असता. त्या मुलानं दिलेलं उत्तर फक्त, महिला भगिनी तुम्ही घरी घेऊन जा, अख्खं कीर्तन विसरला तरी चालन. तो मुलगा तिला सांगतो, ताई तुझं म्हणणं बरोबर आहे, तू उद्या मोठी होशील, तुझं लग्न होईल, लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच्या घरी नांदायला जाणार. ज्या घरात नांदायला जाते ना त्या घरात ताई तुझे सासू सासरे असतात. त्या सासू सासऱ्याचा तू आई बापाच्या अंतकरणाने सांभाळ केला ना ताई, महाराष्ट्रात काय घेऊन बसली, अख्ख्या भारतात वृद्धाश्रम पाहायला भेटला नसता. अख्ख्या भारतात वृद्धाश्रम पाहायला भेटला नसता. अरे आई बापाला सांभाळत नाही, फक्त आमच्या माणसांची चूक आहे असं नाही. त्या घरात माझी बहीण नांदायला जाते, माझ्या ताईची सुद्धा चूक आहे. प्रत्येक महिला भगिनींना एक प्रश्न आहे, प्रत्येकीला वाटतं माझ्या आई बापाला माझ्या भाऊ भाऊजीने फुलासारखं सांभाळावं. वाटतं ना तुम्हाला? पांडुरंगाची शपथ आहे, खोटं बोलू नका. प्रत्येकीला वाटतं माझ्या आई बापाला माझ्या भाऊ भाऊजीने फुलासारखं सांभाळावं, माझ्या आई बापाला भाऊ भाऊजीने फुलासारखं सांभाळावं. असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही आमच्या आई बापाला फुलासारखं सांभाळावं असं ह्यांना वाटले. ह्याच्यामध्ये काय गैर आहे? ज्ञानेश्वर माऊली पंढरीश्वरांता पांडुरंगाच्या चरणावरती समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण देत असताना महाराज सांगतात, मज पामर आहे काय थोरपण पायाची वान पायवरी. मी कोण आहे तुमच्या पायती चप्पले असं समजा. चालता चालता चप्पल तुटली लगेच टाकून देत नाही. बोलता बोलता ही चप्पले असं समजा. बोलता बोलता कुठं चुकली असेल तुमच्या जवळच्या आई बापाच्या अंतकरणाने ह्या लेकराला माफ करा आणि परत आपल्या पायाचं स्थान द्या. आजच्या कीर्तनाकरता उपस्थित असणारे तुम्ही सगळे श्रोते सज्जन महिबाब, प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे प्रत्येकाच्या चरणावरती नतमस्तक. गोड असे गावातील 25 आमचे सर्वच भजनी मंडळी, गायनाचार्य आमचे गुरुवारी हरिभक्तावरे पांडुरंगजी महाराज सातपुते, आदरणीय गांधले महाराज असतील, आमचे भाऊ असतील, आदरणीय चोपदारजी महाराज असतील. गोड प्रकारचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला ते आमचे सोमरे माई साऊंड सिस्टीमनाले दादा असतील, त्यांच्याही चरणावरती वंदन करतो. मृदुंगाची गोड साथ करण्याकरता आपल्याच गावाचे एक पारमार्थिक वैभव युवा कीर्तनकार शुभम महाराज यादव, ज्यांना ज्यांना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता असेल किंवा चॅनलवरती पाहायचा असेल तर इंदापूरहून आलेले राजमुद्रा ग्राफिक्स सहदेव आमचे दादा भराटे त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा झालेला सगळा कीर्तन सोहळा तुम्हाला राजमुद्रा ग्राफिक्सच्या चॅनलवरती पाहता येईल. याचं शूटिंग करण्याकरता दादा उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणावरती वंदन करतो. उपस्थितांच्या चरणाला स्पर्श करून ह्या जाधव परिवारानं वडिलांच्या ऋणामधून मुक्त होण्याकरता, बापाच्या आठवण्या उजाळा भेटावा ह्याच्याकरता महाराज सांगतात, पिंडपदावरी दिला आपुल्या करी, माझे झाले गायावरचे फिटले पितरांची ऋण. पितरांच्या ऋणामधून मुक्त होण्याकरता आमचे अनिल काका असतील आणि आमचे विलास काका असतील, या दोघांनी वडिलांच्या ऋणामधून मुक्त होण्याकरता हा सोहळा आयोजित केला. त्यांच्याही चरणावर वंदन करतो. ज्यांच्या संपर्कामधून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आहे ते माझ्यावरती अगदी मुलासारखं नितांत प्रेम करणारे आमचे पोंदर्डी गावचे रहिवासी असणारे पवार मामा, ते आज कीर्तनासाठी उपस्थित, त्यांच्याही चरणावरती वंदन करतो. द्यावे तेवढे ह्या जाधव परिवाराला धन्यवाद थोडेच आहेत. उपस्थित चरणाला स्पर्श आणि कीर्तनरूपी सेवेला समारोप.